श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। वेंकटाद्रि समं स्थानं ब्रह्मांडे नास्ति किंचनः, वेंकटेशो समो देवो न भूतो न भविष्यति। स्मरणात् सर्वपापघ्नं स्तवनाद् इष्टवर्षणं दर्शनाद् मुक्तिदं चेशं श्रीनिवासं भजे निशम्। हयग्रीव दयासिन्धु रन्धूकृत भवाम्बुधेः प्रबन्धः मप्रतिद्वन्द्वं करोतु नमनेन सम्। सत्यवत्याः कुमारञ्च नारायणस्वरूपिणं वेदव्यासम् अहं वन्दे अम्भ्रण्यापतिमच्युतम्। शुक्लाम्भरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। सर्वविघ्नः प्रशमनं सर्वसिद्धिकरं परं सर्वजीवः प्रणेतारं वन्दे विजयदं हरिं। लक्ष्मीनारायणं वन्दे तद्भक्तप्रवरोर्ह्यः। श्रीमदानन्दतीर्थाख्यो गुरुस्तञ्च नमाम्यहम्। यो विप्रलम्बविपरीतमतिप्रभूतान् वादानिरस्य कृतवान् भुवि तत्त्ववादम्। सर्वेश्वरो हरिरिति प्रतिपादयन्तम् आनन्दतीर्थमुनिवर्यमहन्नमामि। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत्, तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्धन्ति च मनोरथाः। सृष्टिस्थित्यपेया निहितदृशितमो बन्धमोक्षाश्च यस्मात् अस्य श्री ब्रह्मरुद्रस्सुरनरद्वीषिशत्रात्मकस्य विष्णोर्व्यस्ता समस्ता सकलगुणनिधे सर्वदोषपेतः पूर्णानन्दो व्ययो यो गुरुरपि परमश्चिन्तयेतं महान्तं। जन्मादस्य यतोऽन्वयादितरतश्चार्तेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यं सूरयः। हेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ब्रह्मान्ता गुरुवस्साक्षादिष्टं दैवं श्रियः पतिः आचार्या श्रीमदाचार्या सन्तु मे जन्मजन्मने। द्वारकानाथतीर्थानाम् अनुग्रहसमुद्भवं विद्याधिराजयोगीशं वन्दे विद्याभिवृद्धये। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम। भारतीश मुख्य प्राणांतर्गत लक्ष्मी वेंकटेश अभिन्न श्री गोपाल कृष्ण देवाक नतमस्तक जावंगेनो। तशीच आमगेले गोकर्ण मठाचे सर्व स्वाम्याले वृंदावनस्थांक सर्व वृंदावनांक विशेष रितीनं नतमस्तक जावंगेनो। आमगेले विद्यमान्य स्वामीजन आशिल्ले विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वाम्याले चरणकमलाक नतमस्तक जावंगेनो। विशेष रितीनं कुंभापुरांतू परमात्माले सन्निधानांतू देवचे तसले महोन्नत भागवत महापुराणाचे विशेष हे अधिक मासाचे पर्वकालारे घडचे तसले यज्ञ कार्याक परमात्माले स्तुती श्रवण करका म्हणत तसले एकमेव उद्दिश्यान आसक्तीन परमात्माले चरणकमलांतू देव तसले सेवेंतू स्थिती घेऊ का म्हणत तसले प्रज्ञावंत जाले तसले सर्व समाज बांधवांक सर्व मातृवर्गांक विशेष रितीनं हे शुभ कार्याक हांव स्वागत करत आसा। एक महिने पासून परमात्माले सन्निधानांतू नित्य ही ज्ञान यज्ञ कार्य करचे तसले परमात्मान दिल तसले बुद्धी प्रेरणेन सर्व ही परमात्माले चरणकमलांतू अर्पण करतची आम्ही सर्व ही पुनीत दिल्ले आसा। आजी अंतिम दिवसू परमात्माले विशेष कथामृताचे भागवत महापुराणाचे आस्वाद करच्याक सर्व ही परमात्माले नित्य ही सेवा मनोगत जावंगेन करका म्हणत तसले परीक्षित आले। 7वे दिवसांतू कसन रितीनं घडता म्हणत तसले वृत्तांत सर्व ही आम्ही
एकादश स्कंदांतो द्वादश स्कंदांतो पळोवया. कालच्या दिवसाक आम्ही परमात्माले दशमस्कंदाचे पूर्वार्ध परार्धांतो विशेष रितीनं कृष्णाले बाल्यलीला नवनीत चोरदेल तसले अत्यंत अनुग्रहीत देल तसले पांडवाक रक्षण केलं तसले परमात्माले विशेष स्तुती गुण गान श्रवण सर्वही आम्ही भक्तिपूर्वक परमात्माक अर्पण करतची स्वीकार केल्ले आसा. परमात्माने कश रितीनं सृष्टीचे विशेष रितीनं अनुग्रहीत कोरगेनो कल्याण करचे तरी परमात्मानं कश रितीनं आमकां अनुग्रह हे भागवत म्हणत असले अत्यंत महिमान्वित ग्रंथानं केलेले आसा. तसले परमात्माक कितलेच आमी नतमस्तक केल्या सुद्दाची कमी के. अत्यंत आपणाले अंत्यकालो समीप घडत असा जाल्यार सुद्दाची भगवंताले परमात्माले विशेष चरणामृत कीर्तन शुकाचार्याकडच्यान दीर्घ रितीनं घेत आशिल्लो तसलो परीक्षित राजो अत्यंत तल्लण भरीत जाल्ले आसा. मनान तो आस्वादो कृष्ण परमात्माले विशेष रितीनं लीलामय विनोदाचे चरित्र आयकुनूची धन्यतम जाल्ले आसा. यं प्रवज्यन्तमनुपेतमुपेत कृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुवाह पुत्रेति तन्मयतरवोभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. यस्वानुभावमखिलश्रुतिसारमेकम् आध्यात्मदीपं मतितर्शरातां तमोन्धं संसारिणां करुणयाहं पुराणगुह्यं तं व्याससूनोमुपयां गुरुं मुनीनाम्. असले परमात्माले दिव्य चरणामृत वेदव्यासदेवाकडच्यान शुकाचार्यानं विशेष रितीनं आस्वाद कोरगिनो ते आस्वादो ज्ञान भक्ती वैराग्यानं परीक्षित महाराजो विशेष रितीनं ग्राह्य करून तसले सुख संदर्भो परमात्माले चिंतन आम्ही आयच्या दिवसाक कोरगिनो आमगेले जीवनाचे सर्वही कष्ट तापत्रय निर्विघ्नानं मुखारसून आमगेले संसारांतो परमात्माले भक्ती म्हणत असले चरणामृताचे पिबत करतचे आमगेले जीवनाचे धन्यतम पावचाक घेवया. सर्वही कालच्या दिवसाचे दशमस्कंदांतो विशेष रितीनं आम्ही कृष्णाले अवतारत्रय सर्वही पळयल्ले आसा. परमात्मानं कश रितीनं महाभारताचे युद्धाचे संदर्भ घडलो. युद्धांतू केवल कौरव पांडवांक युद्ध ध्यानाशीची केवल धर्म अधर्माचे युद्ध कश रितीनं घडच्याक शक्यता देल तसले वृत्तांत सर्वही कालच्या दिवसांत आम्ही पळयल्ले आसा. जाल्यार सुद्दाची परमात्मा वैरी अत्यंत भक्ती पांडवान दवरिल निमित्तानं तांकां देवाले रक्षणा कवच नित्यही तांकां सेव करच्याक मेळे. कौरवानं अधर्माचे आश्रय घेतिल्ले निमित्तानं मनान तो अहंकाराचे पर्वत राशी संचय केले निमित्तानं तांगेले मृत्यू देवच्याक पावले. हे सर्वही देल नंतर परमात्माक विशेष रितीनं गांधारी शाप दिता. पळयाच कसलेक पुत्र शोकानं परमात्मानाचे अनुग्रहानिमित्त संसारो चलिल तसले संसारांतो विशेष रितीनं पुत्र व्यामोहांतो गांधारीनं अनुभव घेवनो दुःख भरित जावंक गेनो. कृष्णाक सांगता की म्हळ्यार रे कसलेक विपरीत जावंक गेनो तुवें आपणाले 100 चोडवाले संहार केल्ले आसा. तदनिमित्तानं हे कुरुवंशाचे गांधारील चोडवाले वंशूची नाशी तशी तुवें निर्वंश करून घालिल्ले आसा. तदनिमित्तानं तुगेले यादव कुलवंशाचे सर्वही नाश जावंक वचो. परस्परांतू भिन्नमतीय जावंक गेनो. स्वतः त्यांनी युद्ध करचे तसलो प्रसंगवशात घटनावळी तुगेले यादव वंशांत घडो. तदनिमित्तानं खंयची तुवें युद्धाक प्रेरेपित दिल्ले आसा ते युद्धा निमित्त सर्व तुगेले यादव कुल निर्वंश जावंक वचो म्हण तसले वृत्तांत अत्यंत दुःख भरित जावंक गेनो. पुत्र व्यामोहानं गांधारी कृष्ण परमात्माक शाप दितके.
पळया कसन एक परमात्मा गेलो लीलामय तेगेले करुण कसन म्हूण पळयाची दिलील तसले शापो अत्यंत कसनेची भयना भीतीना मंदस्मित जावंक न्हू तुगेल मनान तुवें शाप दिला नवे आपूण तो स्वीकार करता प्रितीन म्हूण सांगून कृष्ण स्वतः गांधारील तसले शापो सर्व ही प्रितीन स्वीकार करता. आमकां दिसता कसन की म्हळ्यार रे आमगेले अज्ञान म्हण तसले हे ज्ञानान पळयलें तर जाल्यार रे कृष्णाक गांधारीन शाप दिवच्या जातवे कृष्णान तो शाप घेवच्याक जातवे हे सर्व ही परमात्माले लीलामयाचे माया विनोदान घडचे तसले मायेन देलील तसले वृत्तांत ज्ञानान पळोवका तर जाल्यार रे गांधारीले अंतर्गत जावंक न्हू स्वतः कृष्ण परमात्मुची हे उत्तर सांगीत आसा आणि स्वतः परमात्मुची ग्राह्य करून घेत आसा म्हणत तसले अर्थाचे तुलना आम्ही विशेष जावंक करका के पळयाच. कसन एक परमात्मान स्वतः यादव वंशाचे निर्वंश करच कित्याक तरी ताणें प्रतिज्ञावंत जाली की म्हळ्यार रे कृष्ण म्हणत तसले अहंकार भावना तांगेल्यान तूं जागृत जाले की कशे रितीन मनुष्याक धनाचुरो अहंभावाचे मद वाडिल नंतर कशे रितीन तो बुद्धीन प्रेरेपित जावंक न्हू अहंकाराच्यान दुर्वृत्तना करच्याक प्रारंभीत जाता की तसलो संदर्भ कृष्णाले यादव वंशाक आयले कसले की म्हळ्यार रे आमगेलो परमात्मा कृष्ण सर्व शक्त सर्व सन्नद्ध सर्व संपत्कारी जावंक आसा ताण आशिल्ले निमित्तान आमकां कसनेचे भय ना अशें म्हणटा तसले मधांध जावंक न्हू कुकृत्य करच्याक प्रेरेपीन दिवच्याक कुकृत्य करच्याक स्थितप्रज्ञ जावंक न्हू कार्य करच्याक भायर सरले की पळयाच कृष्ण आपणे निमित्त आपणेले कितें ह्यांनी स्वार्थ करूंक न्हू लोकांक पीडन करच्याक अहंकारान हे लोक लागिल्ले आसाची तद्निमित्त आमगेले अहंकाराचे मद नाश तरेन देवका तर जाल्यार रे ही सर्व ही घडका म्हणत तसले वृत्तांत स्वतः कृष्णूची चिंतन करतके जाल्यारीचे आमगे विशेष ज्ञानातरण पळयलें तर जाल्यार रे परमात्माले सेव करका परमात्माले भक्ती करका परमात्माले नित्य ही आमी अनुसंधानपूर्वक तागेले विशेष ग्राह्य जावका म्हणत तसले सर्व देवानुदेवते लोक कृष्णाले यादव कुलांतू जन्माक कृष्णान येवचे पयलीची जन्माक अवतार घेवंक आयिल्के तांगेले अवतारो समाप्ती जाले निमित्तान परमात्मान माया वशन विशेष रितीन हे सर्व ही चमत्कारो परमात्मान घडिल्ले आसा म्हणत तसले वृत्तांत आम्ही समजून घेवका के तद्निमित्तान परमात्माले विशेष अनुग्रहान गांधारीलो शापो स्वीकार करून परमात्मा आपणाले मथुरा पट्टणाक वता द्वारकाधीश आशिल्लो तसलो परमात्मा विशेष रितीन प्रसन्नी करचे आसतना कृष्णाले पुत्र जाले तसले सर्व ही अत्यंत बाल्यावस्थेन तो सर्व ही घडच्याक ऋषिवर्याले उपस्थितीन तू बशिल्ल तसले विश्वामित्र असिती कण्व भृगु दुर्वास अंगिर कश्यप वामदेव नारद सर्व ही पिंडारक म्हणत तसले क्षेत्राक आयिल्ले तसले संदर्भारी यादव सर्व ही लोक जांबवंतीलो चल्ल जाले तसलो सांभा विशेष जावंक न्हू हास्य अवतार करका म्हणटा तसले गुरुक अपहास्य अपनिंदन करका म्हणटा तसले अहंकारान तमोभरित गुणान पूरित जाले तसलो हो सांभा कृष्णालो चल्लो मधांध जावंक न्हू कुकृत्यान विशेष रितीन स्त्रीवेश धारण करून न्हू आपूण गर्भवती आसा म्हणटा तसले दृष्टांत घेवन ऋषिवर्या कडेन येताची सर्व ही तागेले सहपाठी सुद्धा हे आमगेले कुलांत आशिल्ले तसले गर्भवती जाले तसले स्त्री आसा हिगेले जन्म केन्ना जाता म्हणटा तसले चिंतन तुमी आमकां प्रस्तुत करका म्हूण सांगिल्ले तसले संदर्भ सर्व कृष्णाले चेडूव सहपाठी सर्व ही प्रस्तुत करताची तोंडाक पदर घांगीन धांपून आयिल्ले तसले स्त्री वेश धारी जाले तसलो मधांध जाले तसलो अहंकाराच्यान प्रेरित जाले तसलो आपणेले बापसुले निमित्तान गर्विष्ट जाले तसलो सांभा ऋषिवर्या कडेन गर्भवती स्त्री जावंक न्हू रप्ता पळयाच अतिविनयम धूर्त लक्षणम के सर्व ही वृत्तांत जाणून घेतील तसले परमात्माले दिव्य आराधक परमात्माले नित्य ही चिंतन करत असले ऋषिवर्य दिव्य ज्ञानान पळून हानी करचित असले स्वाभाविक मूढतेक
अहंकारानं उद्दीपन द्यावंगेनो ऋषीवर्याक अपमान कर का म्हणत असले एकमेव उद्देश्यानं हे हास्यास्पद घटनावळी त्यांनी केलेली असा. तद्निमित्तानं ऋषीवर्यो कोप भरित जावंगेनो विशेष रीतीनं सांभा स्त्री वेशाच्यानं धारण केलं तसलो आपणाले स्त्री स्वराजानं विशेष रीतीनं आपणाक दारलो चल्लो जाऊ का म्हणत असले वृत्तांत ऋषीवर्याकडेनं उलोनो तांका अपमान करता. आणिची विचारत की म्हणारी तांगेल सहपाठी हे गर्भिणीक दारलो चल्लदत की ना स्त्री चल्लदता स्त्री संतान दता म्हणत असले संतानाचे प्रश्न तांगेल मुखार प्रस्तुत करताची. सर्व ही ऋषीवर्य अत्यंत कोपाद्रिक्तानं हे अंधकारानं विशेष रीतीनं मोह देवंगेनो प्रेरेपित जावंगेनो बुद्धीनं भ्रष्ट देल तसले सर्व ही व्यक्ती तुम्ही अहंकारानं कसने की यादव कुलाचे विशेष अभिमानी देवता देल तसलो पुरुषाक अपमान भरित तसले वृत्त कर का म्हणत असले समयोजित ज्ञाननाशीची अज्ञानानं तुम्ही परमात्मा का निंदार कर का म्हणत असले तागेले वंशाक येवंगेनो तुम्ही कीर्तिवंत जाऊचे सोडगेनो अज्ञानानं ही सर्व ही कीर्ती पताका तुम्ही लज्जित केल्ले आसा. तद्निमित्तानं तुगेले पोटान तो विशेष रीतीनं एक लोखंडाचे वनके जन्माक येवो म्हणत असले वृत्तांत ऋषीवर्यानं शाप दिल निमित्तानं ते सर्व ही घडच्याक पावले सांभाळले. नवमास दवच तशीची विशेष रीतीनं ऋषीमुनीले शापानं प्रद्युक्त जावंगेनो तागेले पोटांतू गर्भांतू लोहमय दंड येता. हे सर्व ही वृत्तांत क्षमा याचन करताच लज्जित भावना व्यक्त करताच आमगेलं अक्षम्य अपराधो तुम्ही क्षम करका. ऋषीवर्य ऐकनाच हे सर्व ही परमात्माले माया सदृश लोकांतू परमात्माले निर्णयानुसार सर्व ही घडता म्हणत असले वृत्तांताचे चिंतन कोरणो त्यांनी उग्रसेनाकडे वताच. आणि जी दलील तसले सर्व ही वृत्तांत सांगताच जे लोहदंड तगेले पोटांत उद्भव दिल्ले आसा कृष्णा तरीन कळले रे अत्यंत निंद देतले अपमान देतलो आपणाले कुलांतो असल तुम्ही प्रेरेपित केलं तसले वृत्तांत ऐकून खिन्नता भाव घेतलो म्हणत असले वृत्तांत उग्रसेना ऐकून कृष्णाक कसनेची सांगनाशीची ते लोहदंड समुद्रांतू सोडका म्हणत असले विसर्जनातीत घेऊन गेनो सोडका म्हणत असले वृत्तांत वताची जाल्यार पळयाचे कालद वर्षदश्चात ते लोहदंडाचे झरोन 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 कशे रितीनं गंधांतू गंधा साणीक गंध झरिता की तशे रितीनं लोहदंडाचे वनके झरोन झरोन ताजीचे सर्व ही सार उडून सोडता के उदकांत. ताजे नंतर उरील तसले सान तुकडो होर घेनो समुद्रांतू उडयता के ते सर्व ही समुद्रांतू विशेष रीतीनं गंधाचे जल तशीची लोहदंडाचे सर्व ही जल पूरित जावंक गेनो. थंयची नदी तीरारूरो समुद्रांतुरो एक विशेष रीतीनं झड्ड देताची प्रारंभ देता के तणा झड्ड आनीची ते सान तुकडो समुद्रांत उडेल निमित्तानं समुद्रांत आशिल्ले तसले जीवी ते भक्षण करता के भक्षण कोण गेनो भृगु ऋषीची जरव्याध म्हणत असले नामांकित एक बेड जावंक गेनो ते मत्स्याक संहार करून गेनो मत्स्या निमित्त गर्भांत प्राप्त दिले तसले कसन एक वनके आशिल्ले ताजीचे चुरो आपणाले बिल्लाक घालून गेनो विशेष रीतीनं आपण मृग इवचका पशु हिंसा कर का म्हणत असले उद्रिक्तानं प्रारंभ करतके. सर्व ही थोडे दिवसानंतर नारदो परमात्माले कृष्णाचे विशेष रीतीनं द्वारका पट्टणांत वास करत असले प्रभू कृष्ण परमात्माले दर्शन कर का आपणाले जन्माचे सार्थकता कोरून घेऊ का म्हणत असले उपदेशानं उद्दिक्त जावंक गेनो परमात्माले दर्शनाक वता. वसुदेव थंय येता उपचार करता पळयच कृष्ण परमात्मालो बापूस जाल तसलो वसुदेव बापसू कितरी चरडान कसने करीत आशिल्ले चरडान निमित्त बापसून आज कितले रितीनं केलेले आसा सर्व ही दृष्टांत आसा जाल्यार सुद्दाची पळयच शास्त्रानुसार आपणेन विशेष रीतीनं पुराण की श्रवण की परमात्माले तपशक्ती कोरून घेवची आपणाले जीवनाचे उद्धार करून घेवका म्हणत असले वृत्तांत स्वतः वसुदेव नारदा कडेन विचारत की आपणाले जीवनाचे उद्धार करून घेवच्या कसन कर का हांवें. तद्निमित्तानं
विशेष रीतीनं नारदागणजानं धर्माचे उपदेश घेऊन जायंते ऋषभदेवालय चिरडुवाल निमित्त उपदेश घेऊन घेतलं तसलो वृत्तांतानं विशेष रीतीनं आपणाले जीवनाचे मोक्षप्रद जीवन घडका म्हणत असले उद्दिश्यानं वनाक वचून तप आचरण करचाक आपणाले देहांती करून घेवचाक वसुदेवतके प्रियव्रत राजाल चल्लो अग्निध्रनु तगेले चल्लो नाभिराजाल चल्लो ऋषभदेवो सर्व ही 100 चुडवाले बापूस देल तसले ज्येष्ठ देल तसलो तंगेलो भरत तदनंतर सर्व ही 9 लोक परमहंस देल तसले संन्यासी देताची पळयाची कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन अविर्होत्र द्रमिळ चमस करभाजन म्हणत असले 9 लोक ज्ञानी जाऊंगेनो वसुदेवालय नारदालय संहार रूप देल तसले हे 11वे स्कंदांत उदता ब्राह्मण कर्म त्यांनी घेत उरताची हरी कवी हे सर्वही इच्छानुसार लोकांतो भ्रमण करताची नेमी राजानं करत असले यज्ञस्थळाक वचून पावनो संतोषानं नेमी राजू तांकां अर्घ्य पाद्य आदी विशेष रीतीनं सत्कार करून बसून तांगेले आतिथ्य स्वीकार करका म्हणत असले प्रेरणेनं विशेष रीतीनं परमात्माले सर्वोत्तम तत्व ज्ञानाचे अभिर्होत्र कर्मयुग करकात असले द्रुमिल देल तसले भगवंताले अवतार महिमाचे हे चमसा म्हणत असले परमात्माले भजन करना तर दले रे अधोगतिक करभाजन दत्ता म्हणत असले वृत्तांत कश्रीतीनं परमात्मा पूजन करका म्हणत असले वृत्तांत सर्वही नारदा विशेष रीतीनं वसुदेवाका सांगता तद्निमित्तानं वसुदेवाला कीर्ती त्रिजन्मापासून उरतके कसले की म्हणल्यार पळया परमात्मा आलागी वचून विचारल्यार कसन मोक्ष मेळनाशी असवे परमात्माका जी जन्म दिल तसलो वसुदेव दलेरीची तागेले जीवनाचे विशेष रीतीनं ज्ञानानाची आपणेन परमात्माले चिंतन करका मनन करका म्हणले तसले एकमेव उद्दिश्यानं ताणे विशेष रीतीनं परमात्माले चिंतन करून आपणाले जीवनाचे साक्षात्कार करून घेवच्याक पाविल तसले वृत्तांत सर्वही देता जीवनात मोह सोडलो तसलो वसुदेव सर्व ब्रह्मादि देवताकडच्यानं गंधर्वाकडच्यानं अप्सराकडच्यानं नाग यक्ष स्त्री कुहक ऋषी पित्र विद्याधर किन्नराकडच्यानं कृष्ण परमात्माक चिंतन करतची आकाश मार्गारे विशेष रीतीनं स्वर्गाचे वचून पावलो हे सर्वही देवानुदेवते सांगताच परमात्माक आणि परमात्मा तुगेले विलंब मस्त रितीन दिलो हे देहांतू विशेष रीतीनं तुवें भूलोकांतू 100 वर्षपासून कृष्ण अवतारांतू तुवें विशेष रीतीनं आमगेले भूभार हरण करका म्हणत असले एकमेव उद्दिश्यान आमगेले प्रार्थनेनं तुवें सर्वही आयिल्ले आसा तद्निमित्तानं तुवें सर्वही कर्तव्य घडयिल्लें आसा तू सोडून घेनो आमगेल्या उर्चाक द्याना म्हणत असले वृत्तांत ब्रह्मादि देवत सर्वही प्रार्थना करताच आणि जी तुवें जाल्यार तितले बेगीचे भाय सोडून घेनो आमगेले देवलोकाक वैकुंठ लोकाक तुगेले प्रवास घडका म्हणत असले वृत्तांत सांगताचे परमात्मा तांगेले वृत्तांताक अनुज्ञ दिवंगेनो विशेष रीतीनं जाल्यार तितले बेगी आपूण आपणाले प्रवास घेता म्हणत असले वृत्तांतानं विशेष रीतीनं चिंतन करता द्वारका पट्टणांतू अनेक रीतीनं अपशकुन घडच्याक प्रारंभ जाले कसकी एक संदर्भारी ऋषीवरी आले ब्राह्मण आले शाप सुद्धाचे घडच्याक पावलो पळयाच कृष्ण परमात्मो स्वतः शापाचे उद्धार करच्याक शक्यता आसा ब्राह्मणाल शाप सुद्धाचे ताणे उद्धार करना म्हळ्यार कसले एक ब्राह्मणा वयर दवरले तसले विश्वासो ब्राह्मणाक पूजनीय भावनेन पळयत आशिल्ले तसले दृष्टांत आमकां कळटा ताजे निमित्तान ब्राह्मणाल शापो खंयचे रितीन कोणाले एक जप अनुष्ठान तपशक्तीन दान धर्मान कसनेचे शापाचे विमोचन देना हज निमित्तानं आईल तसले वृत्तांत जेलील तसले शापो भोगुनूची तिरुका म्हणत तसले वृत्तांताक आनीचे गांधारेलो शापो समंजस जावंगेनो परमात्मान घेवन आपणाले सर्वही हे अनिष्ट घडत असा म्हणत असले वृत्तांतानं सर्व स्त्री बालादय सर्व लोक प्रभास क्षेत्राक रथ घेवन सिद्ध जाले तद्निमित्तान तो स्वतः परमात्मान सृष्टी केले तसले द्वारकाचे विनाशो स्वतः परमात्मा करतके असले परमात्मा ब्राह्मणाले शाप सुद्धा परिहार करचे असले सुद्धाचे करना म्हणत असले वृत्तांत उद्धव विशेष रीतीनं सांगतासाचे त्याचीचे वृत्तांत शुकाचार्यो परीक्षित राजाक सांगतासाचे हाजे निमित्तानं ब्रह्मरुद्रादी कसनेक वैकुंठाक आपणाक येवका म्हणत असले प्रार्थना तीत जावंगन आपणाले स्तुती भक्ती श्रद्धा पूर्वक जावंगन करत असाचे ताजीचे आसक्ती दिल्या निमित्तानं आपणाले वास करचना म्हणत असले एकमेव उद्देश्यानं आपुणूचे हे देह त्याग करका म्हणत असले वृत्तांताक परमात्मेता अवधूत ब्राह्मणाक यदु महाराजाक सर्व ही संवाद सांगता यदु महाराजो विशेष रीतीनं अवधूत ब्राह्मणाले लोकसंचाराचे धर्म अर्थ काम
श्रम करत असेल तसले वृत्तांत आपण एक सांगता म्हणत असले वृत्तांत सांगता तद्निमित्तानं परीक्षित राजाक शुकाचार्य सांगताची 24 गुरुवर्यासा गुरुचं कसं एक रीतीनं सृष्टी स्थिती प्रज्ञे जाऊन घेऊ का की म्हणणारे मस्त रीतीनं असा पळयाच कसं नाही 24 गुरु कोण म्हणू प्रथम गुरु भूमी आकाश जल वायू उज्ज चंद्र सूर्य पारिवाळ ಹೆಬ್ಬಾವು ಸಮುದ್ರ ದೀಪ ಕೀಡ ಜೇನುಹುಳು ಹಸ್ತಿ ಗಜೇಂದ್ರ पुरुष चित्तल मासली पिंगला म्हणत असले वेश्यास्त्री कुर पक्षी चल्ल एक स्थान स्त्री तशीची बाण सर्प आणिची विशेष रीतीनं पेशस्कारी जंतू जीव अशी 24 गुरुवर्यासाची हे सर्व ही विवरणा विशेष रीतीनं अवधूतनाचे लक्षण विशेष रीतीनं परमात्माक ज्ञान दिलं तसले सर्व ही वृत्तांतानं सांगता असाची परीक्षित राजो विशेष रीतीनं हे चिंतन कोरंगेनो स्वतः मनन कोरंगे तसा स्वतः परमात्मा नित्यही आणिक कोरंगेनो उद्धवाक वर्णाश्रम कशी रीतीन कर का प्रवर्तन कशी रीतीन कर का म्हणत असले सर्व ही संधान करत जी परमात्माले अनुद्दिश्य अवतार घेऊन घेऊन सांगता असा त्याची समयांतो कशी रीतीनं मरणदंड न दिवच्या का संदर्भारे तो कशी रीतीने येऊन पावत की तशीचे ते संदर्भारे जीव संसाराचे सर्वही नश्वर दिल्यानंतर ते वृत्तांताक येऊन पावता म्हणत असले वृत्तांत सर्वही दता भक्तींतो श्रेष्ठ साधन म्हणणारे गोपिका स्त्रीना परमात्मा वैरे नित्यला निश्चय भक्तीदवर्गिनो अनंत ब्रह्मांड नायक दिलं तसलं तगेले अंतःकरणांतो विशेष रीतीनं प्रीती प्रेम विश्वासानं आनंद भरित तसले क्षण त्यांनी चिंतन केलं तसले वृत्तांत सर्वही लक्ष्मीदेवी उद्दिश्य जाऊन विशेष रीतीने सांगता हे पूर्वांतू सनकादिक ब्रह्मानं विशेष रीतीनं मनपूर्वक जाऊन सांगितलं असले वृत्तांताचे परमात्माक तदेक चित्त देऊन ध्यान केलं असले वृत्तांत सर्व सनकादी ऋषी हे कोण ब्रह्माला निमित्त दिलं असले वृत्तांत सर्वही ऐकून 6 दिवसाचो कथा भागो हंगा समाप्त देता प्रारंभ पुनः 7 दिवसाचे कथा भागाचे अंतिम क्षणाचरे परमात्माले उपदेश जग शिलामृत जाऊन परमात्माले अनुग्रह पाव का म्हणले एकमेव उद्दिश्यानं शुकाचार्य परीक्षित राजा का सांगत असाची त्याची संदर्भारी उद्भव विशेष रीतीनं सांगता आपण एक योग्य रीतीने दिलं तसले मोक्ष साधनेक कसं एक साधना तीत दिलं तसले संदर्भ असा आपण एक सांगका म्हणत असले वृत्तांत प्रेरेपित करता परमात्मा एकांतांतो ध्यान करत असताना कशी रीतीनं ध्यान करता अणिमा महिमा गरिमा लघमी प्राप्ती प्रकाम्य ईश विषत्व म्हणत असले अष्टसिद्धीनं कशी रीतीनं 8 सिद्धी देता की तद्निमित्तानं ते 8 सिद्धीनचे 8 सिद्धी करून घेतलं तसले सार्थकता मनोभाव घडता म्हणत असले संदर्भानुसार परमात्मानं आमका सांगितलं असले वृत्तांत आमका कळता असले सर्व ही स्वरूप धारण करून घेणं परमात्माला नित्यही गुण गान स्तुती आम्ही कर का म्हणत असले वृत्तांत परमात्मा आमका विशेष रीतीनं हे भागवताचे धर्मानुसार आमका सांगता तदनंतर विशेष रीतीनं परमात्मा वैरी विशेष अनुग्रह देऊन परमात्माले चिंतन कर का म्हणत असले वृत्तांतांतो परमात्माले इहलोक परित्यग देता म्हणत असले वृत्तांत ऐकून सर्व ही अशुभ अशुभ घटनावळी घडत असा म्हणत असले वृत्तांत ऐकून सर्व ही खिन्नित देताची धर्मरायू कृष्णाबद्दल अर्जुनाकडे विचारता कसं दिले अर्जुनाला तसले तुका विशेष रीतीनं साख्य मिळलं तू गेलं सारथ्य दिलं तसले परमात्माले कसं एक वृत्तांत दिले आपण सांगका तू कित्याक विचलशील जाऊन घेणं अत्यंत रोधनीय स्थितीन तू बशील असा कसं दिले असा तू गेले परमात्माक तू गेला आप्तमित्रो आप्त सखा म्हणत असले वृत्तांत पुनः पुनः धर्मराय सांगत असा तद्निमित्तानं कृष्णालय वैराग्य कृष्णाबद्दल प्रीती प्रेम वश धलत असले सर्व ही गोपिका स्त्री सर्व ही यादव कुलाचे कृष्णाक आपण्या कणच्यानं विशेष रीतीनं विरक्त भावनेनं कृष्णाक सोडगीन आम्ही उरका नव्हे म्हणत असले दृष्टांतांत अत्यंत विमुख जाऊन अत्यंत रोधनीय स्थितीनं रोधन करत असले वृत्तांत कळता त्याला सुद्धाची अर्जुनाक इंद्रप्रस्ताव वचून ध्यान कर का म्हणत असले वृत्तांत विशेष रीतीनं परमात्मा सांगता पुन्हा परमात्माक विशेष रीतीनं प्रदक्षिण करून घेणं द्वारका वचून परमात्मा बाहेर सरता म्हणत असले वृत्तांत सर्व ही आमका दृष्टांतता सर्व ही प्राकृतदेव ब्रह्मरुद्रादी देवतेक गंधर्वाक विद्याधराक सर्प चारण यक्ष राक्षस भगवंताल्या वैकुंठ प्रयाण पळोका म्हणत असले हर्षोद्गीत जाऊन विशेष रीतीनं विमानानारे बसनो आरूढ जाऊन परमात्माला दिव्य वैकुंठ प्रयाणाचे आनंदो आस्वाद करचाक सर्व ही धन्यता भावनेनं थय्यून पाविल असा परमात्मा स्वतः प्राकृत देह आपणाले सहित जाऊन विशेष रीतीनं आकाश मार्गारे दुंदुभी वाद्य सर्व ही आरूढ जाऊन वसुदेव देवकीले
चरणारविंदांतून अभिषेक केला तसले सर्वही यादवालय संहार परमात्मा ऐकत के पळयच ते खंच रीतीनं लोहदंडाचे रसानिमित्त प्रादुर्भाव दिले तसले तणानं ते सर्वही यादव कुलाचे भ्रष्ट जावंगेनो यादव कुलाचे अत्यंत हिनाय जावंगेनो युद्ध करूंगेनो पळयच आयुध घेऊन गेनो युद्ध केल्या रे कसं एक प्रभाव देता त्याला केवल ते तणाच्यान युद्ध करून गेनो तंगेले जीवनाचे अंत्य सर्वही करून घेतले के यादव कुलाचे अंत्य दिले आणि ची आपणाले हांगा उरंगेनो अवकाश ना म्हणत असले वृत्तांत सर्वही ऐकून सर्वही आपणाले परमात्माले अत्यंत पवित्र दिल तसले परमात्मा का आलिंगन करचा का रुक्मिणी देवी येता परमात्मा विशेष रीतीनं भाई सरता म्हणत असले वृत्तांत ऐकून रुक्मिणी अग्निप्रवेश करता सत्यभामा विशेष रीतीनं अरण्यावचून आपणाले जीवनाचे अंत्य करून घेत की पळयच भू आणीची रमादेवी स्वरूप जावंगेनो भू आणि लक्ष्मीदेवी रूपा राहील तसले रुक्मिणी सत्यभामाले अंत्य घडतवे म्हणत असले दृष्टांत आमका मनुष्य रूपार दिसता जाल्यार रे आम्ही पळोवत तसले वृत्तांत अज्ञानानं केवल परमात्मा का शरीरना परमात्माले स्थिती स्थिती प्रज्ञ विशेष रीतीनं अनुग्रहित दिल तसले परमात्मा का आम्ही चिंतन करत असले विशेष अनुसंधान केले मात्र परमात्माले रूप लावण्य आमका कळचाक लागके स्वतः भूदेवी अंशरूपण देऊन नशील तसले रुक्मिणीवर लक्ष्मीले अवतारभूत दिल तसले सत्यभामावर सर्व ही कृष्णाक पावका म्हणत तसले एकमेव उद्दिश्यानं अनुसंधान करून घेणो तंगेले जीवनाचे देहाचे अंत्य करून घेणो परमात्माले चरणारविंदांतो लीन देताके तदनंतर सर्व ही परमात्माले 16,108 चरुडो कसन एक स्त्री लोक आशिले तेगेले बायल आशिले ते सर्वही तन्नीचे आपणाले देह अग्निप्रवेश करून घेणो सहगमन करून घेणो तंगेले जीवनाचे उत्कृष्ट परमात्माले पावचाक तरलप्त देताके तद्निमित्तानं परमात्मो आपणाले समुद्रांतो द्वारकापट्टण केलेली तसले सर्वही परमात्मोची ते द्वारकापट्टणांतो विशेष रीतीनं समुद्राचे जलांत भितरे बुडिता असल तसले वृत्तांत पळयच आपण्यानं सृष्टी केली तसले सर्वही जीवाक संरक्षण करत असले कर्तव्य परमात्माला सा परमात्माले उद्दिश्यानं कसन एक ताण्याची रचना केली तसले द्वारका पट्टण स्वतः तोचीचे नाश करता म्हणरे हाजी गूढार्थ कसन असा म्हणत असले चिंतन आम्ही करून घेऊ का के हे सर्वही यादव कुलाचे अंत्य दिल्यानंतर विशेष रीतीनं परमात्मा आपणाले निद्रा शय्यारी विशेष रीतीनं बसता खंचे ते एक बाणू ते बेडा निमित्त मरण पावचाक परमात्माले चरण कमलाक पायाक ताण सोडील तसले तीक्ष्ण बाणू लागून परमात्माले देह अंत्य देता आणि परमात्मा विशेष रीतीनं प्राकृत शरीर सोडगिनो वायुतत्वारी विशेष रीतीनं परमात्माक स्वागत करचाक सर्व देवानुदेवते उद्युक्त जावंगेनो सन्निहित दल तसले परमात्माले चिंतन करतची राबील तसले वृत्तांत सर्वही दिसता अर्जुनाले परमात्मा लीन दिल्यानंतर हे जीवनाची नश्वर म्हणत असले वृत्तांत अर्जुनाक देता पळयच परमात्मा सर्वही त्याग करून घेनो सर्वही नाश करून घेऊन तो गेलो म्हणल्यानंतर पळयच आपणेनं सृष्टी केली तसले अहंकार गुण मनशाले भितरी जागृता घडता म्हणत असले वृत्तांताक हांव परमात्मा यादव कुलांतो वंशांतो उद्भव दिल निमित्तानं सर्वही आपणाले अहंकारानं आपणाक आपणाले कुलाक नाश करतात ना आपणाले कुळाक एक बाधा हाडता म्हणत असले प्रयत्नशील परमात्मानाची पहिलेची चिंतन करून घेनो ताजीचे उद्युक्त करचाक भायर सरलो पळयच परमात्मा भायर सरल्यानंतर हे शरीराचे जीवन कसल्याक म्हणत असले दृष्टांत अर्जुनाक दिसता कसन एक पराक्रमी गांधीव धनुधरे धारण केलं तसलो अर्जुनो अत्यंत शस्त्र पारण्यगत आशिल तसलो मत्स्य यंत्र भेदन केलं तसलो अर्जुनो 18 अक्षोहिणी सैन्याचे रणरंगांतो मध्य कृष्णालो सारथी दल तसले रथारूढ दल तसलो अर्जुनो आज कसन एक परिस्थिती साम्यता पळयाचे अर्जुनानं वच्चे एक वाटे रे म्लेंछ लोक सर्वही अर्जुनावैर युद्ध करचाक येताचे अर्जुनाक त्या संदर्भारे परमात्माले अंत्य दिल्यानंतर सर्वही अस्त्रमंत्राचे विशेष रीतीनं कसन एक अनुसंधान करून घेऊन बाणप्रयोग करत आशिल्लो ते सर्वही विसरून गेले के अर्जुनाले गांधीव धनुस सुद्धा गेले के ते रक्षण करचाक इंद्रप्रस्थाक आशिल्ले तसले सर्वही लोक चिंताक्रांत जाता के अर्जुनाक रक्षण करचाक विशेष रीतीनं तागेले चल्लो सुद्धा अनिरुद्धो येवन पावत के जाल्यार सुद्धा ते पळयाच हिनाय जावंगेनो युद्धांतो सोलवत के अर्जुनो बहुपराक्रमी कसन एक दुर्दशवशात परमात्माले अंत्य दिल्यानंतर
प्रारब्ध कशे रितीन घडता म्हणत तसले वृत्तांत आमकां दिसता. आमगेलो अत्यंत प्रिय सख्य देव नाशिल्लो तसलो कृष्ण आमकां सोडून गेलो आनी आमकां हे भुमीन तो अवकाश ना आनीचे आमगेले नाश जाता. आमी खंयचे एक परमात्माले दिव्य कारुण्यान दिव्य अनुग्रहान आज मधांध जावंक गेनो आमगेले हस्तिनावती पट्टन आमी पुनः आलिंगन करून गेनो ताजेचे राज्याभार केले की ते सर्व ही आमगेल कडच्यान लोकाल कडच्यान निंद घेवच्याक पुनः आमी पावता म्हणत तसले वृत्तांत दृष्टांत करून गेनो सर्व ही पंच पांडव खिन्नता भावनेन रोधित करून गेनो आनीची आमी देहत्याग करता म्हणत तसले दृष्टांताक वचून पावताची. अंत्यक्षणारे द्रौपदीक आनीची पांच पांडव समेत जावंक गेनो परमात्माले उत्तर दिशेक आशिल्ले तसले बदरीचे क्षेत्रार वचून स्वर्गारोहीण करच्याक वताच. पळयाची प्रसंगवशात कसनेक घडता म्हणून गेनो वाटेर वता आसतनाची द्रौपदी आपणाले देहत्याग करता. देहत्याग करचे पयलींची कुंती परम पावित्र जावंक गेनो आपणाले सर्व ही रोधन करता चोरडूवाले संहार जाता आसा आनी आपणाले जिवनाचे अंत्य करून घेवच्याक वता. जाल्यारीची धर्मराय तिका एक शाप दित की म्हळ्यार तिणे आजी पासून एक निपूण दवरिल्लो तसले वृत्तांत करणो आपणाले चल्लो म्हूण सांगून तिणे अत्यंत कठिनाई तरून तिणे दवरून घेतिले. तद्निमित्तान खंयचेय स्त्रीक अति पवित्र जालें तसले संरक्षण करचें तसले कसलो एक महत्वाचो विशयो तोंडांत तांगेले रापच्याक ना म्हणत तसले शापो धर्मराय कुंतीक दितके स्वतः आवसूक ताण दिले. वंचन करून गेनो तिणें विशेष रितीन निपूण दवरिल्ले तसले विशया निमित्त प्रेरेपित जावंक गेनो परमात्माले आदेशानुसार धर्मरायान दिले. तद्निमित्तान बायलाल तोंडान कसनो एक विशय राबना म्हणत तसले दृष्टांत धर्मरायाले शापाल निमित्त प्राप्त जाल्ले आसा म्हणत तसले स्मरण आमी करून घेवका. द्रौपदी समेत पांच पांडव भायर सरताची स्वर्गारोहणीक पळया परमात्मा नाशिल्ले तसले शरीर कसल्याक परमात्मा आमगेले भशेन नाशिल्ले तसले एक विरह वेदनेन कशे रितीन वेदव्यास देव आपणालो घर सोडून गेनो चल्लो परीक्षित राजो चल्लो शुकाचार्य कशे रितीन विरह वेदनेन कशे रितीन देह की शरीर कसले नशी त्याग करून गेले तसले संदर्भारे कशे रितीन विरह वेदने वेदव्यास देवान केले की तशीची सर्व ही परमात्मा आमकां सोडून गेले तसले वृत्तांत दुष्टांत सर्व ही हे पांच पांडव द्रौपदी समेत परमात्मा का परिपरी जावंक गेनो विनंती करूंक गेनो आपणाले देहत्याग करच्याक भायर सरताके. द्रौपदी पळयाच खंयचे एक युद्धाचे समया सुदारे परमात्मान आमकां रक्षण केले. खंयचे एक राज्यसभेन तूं आपणाले मानहानी देवचे संदर्भारे परमात्मान आपणाक रक्षण केले तसले दृष्टांत पुनः पुनः परिपरी जावंक गेनो चिंतन करत आसा पळयाच. जाल्यार आज आसवे तो परमात्मा भायर सोडून गेला म्हणत तसले विशेष दुःखीत जातके. आनी द्रौपदी पयले मृत्यू देतके कशकी म्हळ्यार तिगेले शरीर मृत्यू देवच्याक एक प्रपातांत पडतके तेन्ना भीम विचारतके धर्मरायाक आनीचे द्रौपदीले प्रथम मृत्यू कसल्याक जाले तिगेले देह नाश कसल्याक जाले की म्हणत की तेन्ना धर्मराय सांगता की म्हळ्यार द्रौपदीक पांचची पांडवांक आपूण सेवन केल्लें तद्निमित्तान आपूण पांच पांडवांक सेवन केले सुद्दाचे आपूण परम पतिव्रते म्हणत तसले अहंकारो तिगेल्याक आशिल्लो तद्निमित्तान तिगेले मृत्यू घडच्याक कारणीभूत जाले. तदनंतर नकुल सहदेवाले मृत्यू प्रारब्धवशात घडता तेन्ना भीम विचारता धर्मरायाक कसल्याक नकुल सहदेवाक जाले. तांकां विशेष रितीन अहंकार आशिल्लो आपणाले मुखार सौंदर्य कोणाक नाची आम्ही अत्यंत प्रभावी जावंक गेनो रूप लावण्य आमकां आसा म्हणत तसले अहंकार तांगेले निमित्तान आशिल्ले निमित्तान तांगेले मृत्यू जाले. तिसरे मृत्यू अर्जुनाल घडता पळयाचे कसले एक दुर्दृष्टा अर्जुनाल प्राप्त जाले म्हणून भीम विचारता अर्जुनाल कसल्याक जाले. ताका अत्यंत पराक्रमी म्हणत तसले अहंकार भावना तागेल्यान तशिले निमित्तान खसन एक अहंकाराने आर्भटो शूरू करत आशिल्लो तो अर्जुनाले हत तागेले अहंकारा निमित्तान दिल्लेले आसा. पळय ताका गोत नाशिल्लें आपणाले भितर आशिल्लो तसलो परमात्मा सर्व ही सृश्टी करता जाल्यार तसले परमात्मा निमित्त सर्व ही कार्य घडच्याक आसा म्हणत तसले दृश्टांत ताण करनाशिची केवल हांवें केल्ले मिगेल निमित्ताचे युद्ध जालें तसले दृश्टांत ताण घेतिल्ले निमित्तानाची तागेले मृत्यू जाले म्हणटा. अंत्यक्षणारे भीमो आपूण मरताची विचारतके धर्मरायाक आपणाले मृत्यू कसल बदल घडत आसा म्हणून सांगतके तेन्ना धर्मराय सांगता की म्हळ्यार तुवें अत्यंत बलशाली म्हणून तसले गांभीर्य
अहंकारो तुगेल्यान तशिलो अति आहारो कोणाकची दवर नाशी तुवें भक्षण करत आशिलो ताजे निमित्तान जे तुगेले मृत्यू देता आसा म्हणटा तसले दृश्टांत सांगून सांगता. अंत्यक्षणारी तागेले बरोबर एक श्वान उरता आनीची मागशी पळयलें तर जाल्यार श्वान आसा. श्वानाक विचारता आनीची तुगेले मृत्यू कसले घडना की म्हणटा तेन्ना परतून परमात्मा विशेष यमदेवो ते श्वान रुपारे प्रादुर्भाव जावंक न्हू ते धर्मरायाक ज्ञानवंत जावंक न्हू विशेष रितीन अनुग्रहीत करता. तुगेले सर्व हे भक्तीक आपूण प्राप्त जाल्ले आसा आनीची तुवें आपणायले लोकांत तूं येवंक न्हू सन्निहित जावंक न्हू क्षण मात्रान तुवें येवका म्हणटा तसले दृश्टांत सांगता. तद्निमित्तान धर्मरायो ताणें केल्ली तसले एक चुकेक क्षण मात्र वचूंक न्हू नरकाचें दर्शन घेवन थंयच्यान विशेष रितीन अर्घ्य पाद्य घेवन सत्कारित मनोभावनेन वचून स्वर्गांत आरूढ देताची. सर्वही जे कोण कोण मृत्यू दिल्ले आसा ते सर्वही धर्मरायाक पुनः आलिंगन कोरगेन आपणायले सुखांत जीवन परमात्माले सन्निधानांत घडोवच्याक उद्रिक्त जाता म्हणटा तसले वृत्तांता निमित्त एकादश स्कंदाचे समाप्ती जाता. एकादश स्कंदाचे परमात्माले दिव्य चरण अमृतांत आमी अर्पण करून घेवं ताजी केवल भक्ती आमी सर्वही ग्राह्य करून घेवया. द्वादश स्कंदाचे प्रारंभित करया. हे कलियुगांत विशेष रितीन दुष्टादी राक्षसाचे उत्पत्ती दिल्ले आसा. मस्त रितीन राज्य आळवीक केल्ले आसा. आपणाक ते आकांक्षा आसा म्हणटा तसले उत्तर परीक्षित राजू शुकाचार्याक विचारता. शुकाचार्याले उत्युक्तान विशेष रितीन परीक्षित राजू आयकता तेजी कलियुगांत सत्य शौच क्षमा दया म्हणटा तसले धर्मपाद आसा. तद्निमित्तान कलिले सामर्थ्यान सर्वही नष्ट जाल्ले आसा. हे सर्वही धनमदान अहंकारमदान रूपमदान सच्छात्र संपन्न सर्वही न्याययुत जावंक करनाशिचे अन्यायान सर्वही घडत आसा. हे म्हणत तसले परस्पर प्रेम जावंक न्हू व्यवहारीक म्हणत तसले कपट प्रधानांतो ब्राह्मणाक जी भक्षण करत तसले कशी यज्ञोपवीत धारण करनाशिचे अधर्माचरण कशे रितीन जाता आसा म्हणत तसले वृत्तांतांतो शंभल म्हणत तसले ग्रामांतो विष्णू यश म्हणलें ब्राह्मणा निमित्त परमात्मो कल्की अवतारो घता म्हणत तसले संदर्भ शुकाचार्यो परीक्षित राजाक सांगत आसाच. पळया हे कलियुग देवचे पयलेचे ना कलिले मुखावयले घडता म्हणत तसले वृत्तांत पयलेचे हे भागवतांत तो उल्लेख केल्ले आसा म्हणत तसले घटनावळी आमकां दृश्टांत येता. पळयाच आजकाल चेडवांक पळयल्यार आमकां इतले रितीन पश्चाताप दिसता की मारे यज्ञोपवीत ना संध्यावंदन ना स्नान ना आन्हीक ना कसनेच नीत ना सर्व ही लोप 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 सर्व ही हे आध्यात्मिक सोडगेनो सांसार्गिक जीवनाचे अत्यंत वर्तमान स्थितीक अनुकूलता कोरगेनो अनुकरणे करच्याक पाविल तसले दृश्टांत आमकां दिसता. पळयात सकाळी उठ म्हळ्यार उठनाचे संध्यावंदन कर म्हळ्यार संध्यावंदन करनाचे दनपारां न्हांवचे तदनंतर शीत जेवचे सुदाचे निर्लिप्त न्हाय नाशीची कर नाशीचे खंयच्यो वेळारी संध्यावंदन कोरगेनो सर्व ही लोप कोरगेनो सर्व ही दोष कोरगेनो तांगेले कर्तव्यांतो पाप जन्म घेवच्याक पुनः पुनः प्रेरेपित जावंक नेताचे. पळयाची कल्की स्वरूप परमात्मो घोड्या रुपारे धारण करून सर्व राजवेश धारण केल्ले सर्व दुष्ट लोकांक संहार करच्याक प्रारंभ जाता. पुनः कृतयुग प्रारंभ जाता. हे सर्व हे नियमितान भूदेवे अत्यंत प्रसन्न स्मितान मंद स्मितान आनंद भरीत जाता असले वृत्तांत जाता. जाल्यार कलियुगांत मस्त रितीन अधर्म जाता. हे परमात्माले केवल भक्ती म्हणत असले दृष्टांत आम्ही घेतल्यार हे कलियुगाचे निमित्तान पाप आमगेले संहार करच्याक कारणीभूत जाले तसले केवल परमात्माले दोन अक्षराचे भक्ती केल्यार परमात्मो आमकां अत्यंत पवित्र मतम जाले तसले पुण्यतीत जाले तसले लोकांक अनुग्रह करच्याक आमकां प्रेरेपित करता असले ज्ञान दितके ते ज्ञानान वैराग्यतके वैराग्यान परमात्माले मोक्ष मेळच्याक संभवनीय स्थिती घडता म्हणत असले वृत्तांत शुकाचार्य परीक्षित राजाक सांगता. अशी अनेक रितीन परमात्माक विशेष रितीन उल्लेख करून घेनो शुकाचार्य सांगता असाची पळयाच तुगेले कसन एक मृत्यू भय तुका आशिल्लें ते सर्व ही दुरीकृत जाल्लें आसा. केवल परमात्माले 7 दिवस पासून तुवें विशेष रितीन श्रवण म्हणत असले यज्ञ कार्य केल्लें आसा तदिक्त जावंक न्हू एक प्रज्ञावंत स्थितप्रज्ञ जावंक न्हू केवल मरणाचे भय घेनाशिचे परमात्माले दिव्य अनुग्रहाक मोक्षप्रद जाले तसले जीवनाचे साक्षात्कार करून घेवका म्हणत असले एकमेव उद्देश्यान तुवें उद्युक्त जावंक न्हू हे जन्माचे कार्य घेतिल्लें आसा. तद्निमित्तान तुका हे जन्माचे सर्व ही फलप्रद भागवताचे विशेष श्रवण मनन केले तसले सर्व ही
फल तुका प्राप्ती देवो म्हणत असले दृष्टांत शुकाचार्यो परीक्षित राजा अगदी सांगता असाची आणि चे परीक्षित राजा कडच्यान नतमस्तक जावंक गेनो शुकाचार्यो आपणाले विशेष प्रयाणाक भाई सरताची सर्व मुनी वृंद अनुग्रहित जावंक गेनो हे भागवताचे आपण्यान आसक्त रितीनं मनोभावनेनं ऐकू का म्हणत असले एकमेव दृष्टांतांतू आपणाले मरण भयान खंचे श्रृंगी ऋषीले शापानिमित्त आपणेक तक्षका कडच्यान मृत्यू देव का म्हणत असले सन्निहित क्षण येता असा म्हणत असले दृष्टांत परीक्षित राज घेता असा पळयाच कसले ताका भय ना पयलीं तरीन भय आशिल्लें जाल्यार आतां कसलेय भय ना परमात्माले केवल भक्ती तात्पर्यान लीन जावंक गेनो आपणाले शरीर म्हणत असले देह त्याग करच्याक उद्दिप्त जाल्ले आसा इतले दिवस जाले तक्षक आज येतलो फाल्यां येतलो म्हणत असले दृष्टांत घेत आशिल्ले जाल्यार अजुनी तक्षक आयले ना आनीक कसलेक आपणाले हें शरीर हांगा आसा येवच्या नांव येता तक्षकान म्हणत असले दृष्टांत पुनः पुनः मनन करून घेत आसा कालवशात संदर्भो वेळो सर्व ही नियमानुसार घडत आसा खंयचे एक संदर्भारे शाप मेळ्ळो तो शापाचे संदर्भो विशेष रितीनं ग्राह्य देवच्याक पावत आसा म्हणत असले दृष्टांत घेत आसा शुकाचार्याक विशेष रितीनं परीक्षित राजा पूजन करून गेलो आपणाले लोकांक भाई सरताची थंयची एक संदर्भारी कश्यप वंशाचे एक विषप्राशन केले तर जाल्यार ते विषप्राशनाच्यान ताका अनुग्रहीत करून गेलो योग्य रितीनं ताका वांचुका म्हणत असले एकमेव उद्देश्यान धनाचे आसेन एक ब्राह्मण कश्यप वंशाचो परमात्माले परीक्षित राजाले जे गंगा तीरार देत आशिल्ले तसले भागवत कथाचे श्रवण मंटपाक येवन पावका म्हणत असले दृष्टांत मेळत आसा त्याची संदर्भारी परमात्माले दिव्य चिंतन मनन करत आशिल्ले तसले परीक्षित राजू निर्लिप्त भावनेन केन्ना येवो आपणाक भय ना म्हणत असले एकमेव उद्देश्यान परमात्माले स्मरणेन तो चिंतन करत आसा केवल फल भक्षण करत आसा त्याची संदर्भारी एक ब्राह्मणो पळयता तक्षक थंयची कशे रितीन वचका कित्याक म्हळ्यार सर्व ही बंदोबस्त केल्ले आसा परीक्षित राजाले चेडूवानुरो परीक्षित राजानुरो ते नदी तीरार कोणी वचच्याक देवचे ना सर्प पळयला रे संहार करका म्हणून आज्ञा दिल्ली आसा जाल्यारीचे परीक्षित राजो तदेक चित्त जावंक गेलो हरिमग्नान मग्न रितीन आसा त्याची संदर्भार पळयाची खंयचे विषप्राशनाच्यान वांचुका म्हणत असले दृष्टांतांत ताणें येवंक गेलो ताका रक्षण करका म्हणत असले धनाचे आसेन आयिल्ले तसले ब्राह्मणाक तक्षक मेळटा आनी तूं कोण की विचारता परीक्षिताले वृत्तांत सांगता परीक्षिताक तक्षकाल निमित्त मृत्यू देवचे तसले वृत्तांत सनीह आसा म्हूण आयकून आपणाक केवल राजान आश्रय दाता नाजाल्यार राजाले निमित्तान आपणाक धन मेळटा तसले वृत्तांत मनाक व्हरून घेवन आपूण आयिल्ले आसा तशें तर जाल्यार तक्षक रूप घेतिल्लो तसलो विचारता आपूण हे वृक्षाक आपणाले विषप्राशन करता ते वृक्षाक तरीन तुवें वांचील तर जाल्यार वृक्षाचे पुनर्जीवन घडील तर जाल्यार तूं अत्यंत विषप्राशनाचे निर्मूलन करच्याक अमृत सिद्धी म्हणत असले योग्य साधना तुगेले आसा म्हणत असले वृत्तांत हांव दृश्टांतान घेता म्हूण सांगून तक्षक सांगता तक्षकाले उतराक कोपादृक्त जाल्लो तसलो ब्राह्मणो तक्षका सांगता तूं आतां ते विषप्राशन कर म्हूण सांगता तक्षको ते वृक्षाक छेदन करता तद्निमित्तान आपणाले विषपूरित विष थंय घालता तद्निमित्तान विष भरिल्लो तसले वृक्ष एक क्षणा भितरी भस्मीकृत जावन वतके ते भस्मीकृत जाल्ले तसले वृक्षाक ब्राह्मणो आपणाले योग सिद्धीन आपणाले अमृत तत्वान विशेष रितीन एक औषधोपचारान ते वृक्षाक पुनः जिवंत करतसले प्रादुर्भाव दृष्टांत देता तक्षको अत्यंत कोपादृक्त देता भयभीत देता कोणाले आदेशानुसार हांव ताका मृत्यू दिवका म्हणून भायर सरिलो आतां तरीन ताका मृत्यू दिल्यार हो वांचिता म्हणत तसले विचारू दृष्टांतान व्हरता आनी ते ब्राह्मणाक सांगता तुका जावक आशिल्लें धन नवें हांव धन दिता आनीची तूं सेवा तत्पर जा राजा निमित्तान सुद्दां तुका धन मेळटा आशिल्लें आपणा निमित्तान तुका धन मेळ्ळें आसा आनी तूं तुगेले कामाक भायर सर म्हणटा तसले वृत्तांत सर्व ही मनाक व्हरचे तशीची तक्षक ते ब्राह्मणाक कश्यप कुलाचे ब्राह्मणाक सांगता कश्यप कुलाचो ब्राह्मणो तदेक चित्त देवंक गेलो हरिमग्नान परमात्माले दिव्य अनुग्रहान पुनः दलित तसले सर्व ही वृत्तांताचे मनन व्हरता आनी परीक्षित राजाले आयुष्य इतले आसा म्हणटा तसले वृत्तांत मना व्हरून गेलो तक्षका कडच्यान धन स्वीकार करून गेलो आपणाले लोकांक आपणाले वासस्थानाक वच्चाक भायर सरता थंयची
परीक्षित राजाक एक फल स्वीकार करच्याक आपणाले सेवकाकडच्यानं फल भरत आशिल्ले ते फलाचे बुट्टीन तो एक फला रुपारी तक्षको अत्यंत सान जीव रुपारी वचून प्रवेश घेवन ते प्रवेशाच्यानं फलबुट्टीरी वचून पावनो ते परीक्षित कसन एक दीक्षावंत जावंग गेनो विशेष रीतीनं भागवताचे श्रवण करका म्हणून गेनो गंगा तीरारी निर्लिप्त रीतीनं भावनेनं स्थापन केलं तसले मंटपान तो फल येता फलरूपारे स्वीकार कर का म्हणत असले संदर्भारे फलाच्यानं तक्षको प्रसन्नीकरण जावंग गेनो विशेष रीतीनं कसन एक शृंगी रूप ऋषीले शापानिमित्त उद्रिक्त जावंग गेनो परीक्षित राजा का एक भक्षण करचाक नादर रे संहार करचाक आपणाले विष प्राशन करता विषप्राशनाचे एक संदर्भारे परीक्षित राजाक चाबिल निमित्तानं तक्षकाले प्राशना निमित्तानं परीक्षित राजाचे देह भायर सरता जाल्यार रे तक्षक कसन लागता की म्हळ्यार रे आपणेन परीक्षित राजाक संहार केलो आपणेन ताका चाबले म्हूण लागता जाल्यार रे परीक्षित राजाले विशेष भागवत यज्ञाचे श्रवण केल्ले निमित्तानं परीक्षित राजाले देहांत आशिल्ले तसले जीव पयलेच तक्षकाले चापचे पयलेचे तागेले देह भायर सरिल्ले आसा देहांत आशिल्ले तसले जीव केवल प्राकृत शरीर थंय आसा ते शरीराक आपूण चाबिले म्हणत तसले अहंकारान शापाक श्रृंगी ऋषी अत्यंत धन्यता पावता आनी चे तक्षको आपणाले दिलील तसले वरप्रदान दिले तसले शापाक आपूण अनुग्रहीत दिल्ले आसा आपण्यांतरीन ताका परीक्षिताक चाबना तर जाल्यार रे श्रृंगी ऋषी आपणाक सोडना म्हणत तसले एकमेव उद्देश्यान ताणें हत केल्या अक्षम्य भावनेन परमात्माले कारुण्य मागतके जाल्यार रे दिल्ले वृत्तांत पळयाचे पुनः परीक्षित राजू सर्वही संघ परित्याग करून गेनो सर्वही बंधू बांधव सोडून गेनो इतले दिवस ऐकल तसले श्रवण वृत्तांताचे महिमा घेवन परमात्माले दिव्य लोकाक भायर सरतके तद्निमित्तानं परीक्षित राजालो चल्लो जनमेजयो कोपादृष्ट जावंक गेलो आपणाले बापसूक श्रृंगी ऋषीन शाप दिल्ले आसा ते शापाचे कारणीभूत जाल्लो तसलो तक्षको उद्विग्न जाल्ले आसा हे सर्वही आपणेन सर्पाचे कुल नाश करका म्हणून सांगून अत्यंत होड प्रमाणाचे सर्पयाग करच्याक प्रारंभित करता सर्वही सर्पयाग करून गेलो सर्पान तो तक्षक येवन पावका म्हणत तसले वृत्तांतांतो तक्षक वचूंक गेनो इंद्राले आश्रयदातांतो वचूंक गेन बसता ते सर्व संदर्भारी इंद्राले अनुकूलता वताची इंद्राले रक्षणातीतता वताची जाल्यार रे जनमेजयान अजुनीची तक्षको आयलना म्हणत तसले वृत्तांत पळोवन ऋषिवर्याक आपणाले यज्ञ कार्य करता तसले विशेष रितीनं आचार्याक सांगता इंद्राल समेत तक्षकाक हवनान तो आपेयाची म्हणत तसले दृष्टांत सांगता तक्षण इंद्रदेव चिंताक्रांत जाता आनी चे जयनमेजयाले आस्थानाक येवन पावता आनी ची तुवें तक्षकाक हे रितीन करचें नाशिल्लें एकल्याले केल्ले तसले अपराधाक सर्वही तुवें सर्पाचें हवन केल्लें आसा आतां तरेन तुवें राबे हे सर्वही तुगेले क्षमा याचना आपूण तुगेल्याक मागता आसा तांगेले निमित्तान अपराधान कसन एक प्रेरेपित जावन तो आयिल्लो आसा तुवें सर्व लोकांक जिवाक हिंस करचें योग्य न्हय म्हणत तसले वृत्तांत आयकून इंद्रदेव समर्थ असले सुद्दाची ब्राह्मणाल दिल्ली तसले मंत्राक जनमेजयाले कीर्ती आ दिगंत वाडता म्हणत तसले वृत्तांत आयकून तक्षक सहित जावंक गेनो इंद्राले विशेष रितीन यज्ञ कार्याक येवन पावन तागेले संहाराक अर्ह न्हय हे केवल दिल्ली तसले वृत्तांत सांगून बृहस्पती आचार्याक विशेष रितीन गौरव दिवंक गेनो आस्तिक म्हणत तसले विशेष रितीन सर्पयागाचे राबेल तसले वृत्तांत आमकां कोळण येता म्हणत तसले वृत्तांत लक्षाक येता तद्निमित्तान बृहस्पती आचार्याक विशेष रितीन गौरव अभिवादन करताची तद्निमित्तान शौनकादी पळयच परीक्षित राजाक सांगचे पयलींची ब्रह्माल निमित्त शौनकादी ऋषीक सांगिल्लें आसा पुनः शौनकादी ऋषी सूत पुराणिको सर्वही हांगा पुनः हे भागवतांत येताच खंयच्यान प्रारंभीत केल्ले पुनः थंय अंत्य करका म्हणत तसले दृष्टांत भागवतांत येता असले सर्वही ऋग्वेदाचे पयले ऋषी उरो यजुर्वेदाचे वैशंपायन ऋषी उरो सामवेदाचे जैमिनी ऋषी उरो अथर्वेदाचे सुमंत ऋषी सर्वही प्रवर्तक जावंगन केले निमित्तान सर्व वेदाचे पारंगत जावंगन त्यांनी ब्रह्महत्या दोष आयिल्ले निमित्तान सर्वही तीर्थयात्रा करच्याक वताची याज्ञवल्क अल्प ब्राह्मणा निमित्त कसन देता म्हणत तसले वृत्तांत पुनः अवलोकन करताची तद्निमित्तान ब्राह्मणाक केन्नाची निंदा अपमान करच्याना म्हणत तसले दृष्टांत घेवन सर्वही आपणाले वृत्तीपर जीवनाक वताची म्हणत तसले चरित्र सर्वही आमकां परमात्माले भागवतांत दृष्टांत देता
सर्व ही मार्कंडेय चरित्र आम्ही ऐकू का अर्थ गर्भित दल तसले मार्कंडेयाका बापसूल निमित्तानं विशेष रीतीनं उपनयन संस्कार दिल्यानंतर ब्रह्मचर्य तपस जीवन खर्चकिದರೆ विशेष रीतीनं ब्रह्मादी देवते निमित्त ऋषिवर्या निमित्त विशेष रीतीनं तप आशक्ती कोर्गिनो स मन्वंतर पुसुनो केवल तप आचरण करचाक मार्कंडेयान काढलिके म्हणतसले वृत्तांत आमकेता तदनंतर पुरंदर नामक इंद्रदेव तंगेले तप भंग करचकितरे प्रारंभित करतके त्याला सुद्धाची कसनेची विघ्न केल्यारेची परमात्माले अनुग्रहानं मार्कंडेयाक कसनेची भंग द्याना म्हणत असले वृत्तांत आमका कोळगेन येता असले निमित्तानं कितले रीतीनं उपद्रव दिल्यार सुद्धाची परमात्माले अनुग्रह भक्ती करत असले मार्कंडेया कसने द्याना दिगंत भक्ती करत उरताची तद्निमित्तानं नरनारायण प्रत्यक्ष जावंगेनो विशेष रीतीनं मार्कंडेयाक रुरू म्हणतसले मृगाचे चर्म धारण करूंगेनो परम पवित्र दलतसले यज्ञ कमंडल दिवनो ब्रह्मदंड दिवंगेनो नरनारायणाले दर्शन घेवनो अति पवित्रतम जीवनाचे धन्यतम भावनेनं तांकां स्तोत्र पूजा दीप धूप दीप अर्चना केले तसले वृत्तांत सर्वई करता तुमगेले दर्शनानिमित्त मगेले जीवनाचे परम पवित्र भाग्योदय घडील असा म्हणत असले वृत्तांत नरनारायण ऐकून मंदस्मित हासन विशेष रीतीनं करत असा म्हणत संदर्भारी सर्वत्र परमात्माले पुष्पवृष्टी घडच्याक प्रारंभ देता म्हणत असले दृष्टांत आमकां कळता मस्त जीवनांतू मस्त रीतीनं व्यामोह अहंकारो प्रेरित जावन आमी मस्त रीतीनं अन्याययुत दल तसले कर्म करच्याक प्रेरेपित जाताच जाल्यार सर्व ही नश्वर परमात्माले भक्ती अनंत म्हणत असले वृत्तांत आमकां मार्कंडेया निमित्त मेळता जे मार्कंडेयान परमात्माले दिव्य चरणकमलाचे भक्ती केले निमित्तानं परमात्माले विशेष रीतीनं तांकां लीला मानुष दल तसले कृष्ण परमात्माले दर्शन कशे रीतीन दिले म्हणत असले वृत्तांत आमी पळोवया त्यांनी भूप्रदेशाचे अत्यंत सान प्रदेशांतू एक फलभरित दल तसले वृक्ष पळयले वृक्ष पळयले नंतर ते वृक्षाचे ईशान्य दिक्काक एक विशेष रीतीनं देदीप्यमान दल तसले प्रकाश भरित दल तसले वृक्षारे परमात्मू विशेष रीतीनं सर्वाभरण भूषण जावंगेनो आपणाले पाय धोरगेनो लीला मनोहित दल तसले परमात्माले दिव्य ते पानारे विग्रहाचे नवनीत नटाक पळयलके अत्यंत धन्यतम दलके खंयचे ते चरडाले श्वासोश्वास देवका तर दले रे कशे रीतीनं स्वर्गांत आशिल्ले तसले स्वर्ग आकाश नक्षत्र चंद्र सूर्य सर्वही न्हंय जावंगेनो आश्रमांत ऋषिक सर्वही प्रवाह करता तसले वृत्तांत दृष्टांत दलके हे सर्वही मार्कंडेयाक परम पवित्र दल तसले वृत्तांत पळोवच्याक मेळ्ळे पूर्वांतू समुद्रांत पळल्यारेची ते चेडू हसत खेळत आशिल्ले तसले वृत्तांत तांणी दोळे भोरगेन पळोवंगेन अत्यंत धन्यतम दल तसले दृष्टांत मेळता मार्कंडेयान विशेष रीतीन अंत्यचित्ती परमात्माले सर्व हे गुण गान दिव्य मनोहर दल तसले लीला मानुष विग्रह पळोवन रुद्रदेवाले स्तुती करून पार्वती परमेश्वर दल तसले भूतगणाच्यान सेवित दल तसले रुद्राक अनंत नमस्कार घालून तांगेले लाभ मेळच्याक प्राप्त जाता योग सामर्थ्यान कशे रीतीन मार्कंडेय रुद्रदेवाले हृदय चरणकमलांतू स्पर्श घेवन कशे रीतीन परम पावित्र जल तसले कृष्णाले दिव्य लीला मनोहर विग्रह पळोवन कशे रीतीन तांगेले जीवनाचे धन्यतमतान कोरून घेतील तसले दृष्टांत पळोवन मस्त रीतीन सिद्ध रीतीनं चिंतन करत असा असले सूतपुराणिकानं परमात्माले भागवताचे अनन्य महिमान्वित ग्रंथाचे 10,000 ग्रंथ 32 अक्षराचुर ग्रंथ पद्मपुराणांतू 50,000 ग्रंथ हे सर्वही लीला मानुष विग्रह परमात्मानं सृष्टी केल्ले आसा वेदव्यास देवानं ग्रंथाचे विभाग केले असले 18 पुराण केल्ले आसा असले विशेष भगवत पुस्तक हे महाभागवत आम्ही सर्वही मनन स्तवन कोरगेनो तद्निमित्तानं आमगेले जीवनाचे उद्युक्त करच्याक परिपालन करकाके तद्निमित्तानं जीवनाचे अंत्य केन्ना घडता खंयच्या संदर्भारी घडता म्हणून आमकां कल्पनातीत जावन घडतके कालप्रवशात जाल्यार परीक्षिताक परमात्माले अनुग्रहानिमित्तर शापप्रद जाले तसले दृष्टांताक ताका 7 दिवस पुणीची हे भूमीरी उरची तसले सदवकाशो मेळ्ळे आसा 7 दिवस ताका खंडीत तरेन एक प्रभावशाली जावन ताणें कसनय करीत आशिल्लें जाल्यार ताणें कसनयच केलें ना ताणें केवल परमात्माले दिव्य श्रवण कोरगेन तागेले जीवनाचे धन्यतम पावंक घेवच्याक उत्प्रेरीत जावंगेन उत्कर्श करून घेतले जाल्यार आमकां तरेन तुका आमकां सांज चेडू आसतना खंय तरीची हॉस्टेला घालका नाजाल्यार खंय तरी पाठशाळे घालका तर जाल्यार ते चेडू आनी वापस येना मस्त वर्ष येना मस्त म्हयने येना म्हणत तसले दृश्टांतांतू
आवई ते चरडाक कश रीतीनं लालन की पालन की व्यामोहानं पुत्रवात्सल्यानं कश रीतीनं ममकारानं प्रीतीनं प्रेम भरित आपणाले अमृत हसताना ते चरडाक कश रीतीनं खावेत की म्हणत असले दृष्टांत आम्ही हे मृत्यू केनं घडता म्हणत असले दृष्टांत आमकां कळना म्हणल्या निमित्तानं आम्ही परमात्माले नित्यही सेवनातीत जावंगेन करका के म्हळे मात्र हे भागवताचे ग्रंथाचे श्रवण केले तसले फल आमकां मेळच्याक उद्रिक्त जावंगेन मेळत के ना तर जाल्यार एक कानाच्यान आयकताची आनी कानानं आमी सोडताची ते स्थिर जावका जाल्यार कशी जावका की म्हळ्यार परमात्मा म्हणत असले चरणकमलाक परमात्मा म्हणत असले आमगेले हृदय कमलांतू विशेष रितीनं भक्ती म्हणत असले परमात्माले प्रादुर्भाव आमगेले हृदय कमलांतू परमात्माक विराजमान जावन केल्यार मात्र ती भक्ती शाश्वत जावन परमात्माले चरणारविंदांतू अर्पण जाता अर्पण दिल्या निमित्तान परमात्मा आमकां ज्ञान दितके पळयाच कुंभकर्णाक ज्ञान आशिल्लो अत्यंत तपशक्ती केले अंत्य क्षणारे जिबेरी सरस्वती येवंगेनो देवते कडच्यान प्रेरेपित जावंगेनो ताका 6 म्हयने न्हीद आनी 6 म्हयने जाग उरता तसले वरप्रदान ताका मेळिल्लें आसा ताणें मागच्या गेल्ले तसले वृत्तांत वेगळे ते ज्ञान आमकां कशें जावका ते परमात्माले चरणकमलाचे भक्ती केल्यार मात्र आमकां ज्ञान मेळटा ते ज्ञान मेळ्ळे नंतर आमकां परमात्मा दितके कसन विचार का कसन विचारच्या ना म्हणून आमी आजकाल कसन विचारता की मरे 84 लक्ष जीव योनी दांटोवन आयिल्ले तसले अत्यंत हिनाय मनुष्य जन्माचे प्रादुर्भाव आम्ही घेतिल्ले आसा आमी लेखतात की कसं की म्हळ्यार सर्व ही प्राण्या कडच्यान श्रेष्ठतम जन्म आमकां देवान कारुण्य केल्लें आसा हे जन्माचे अधिपती हे जन्माचे सुख भोगच्याक ही सर्व ही आमी भोगत आसा म्हणत असले दृष्टांत आमी चिंतन करताच ताजे निमित्तान आमी कसन करका की म्हळ्यार परमात्माले चिंतन सर्व ही करका विशेष रितीनं जाल्यारीचे अत्यंत हिनाय वस्तू आम्ही कोणाक एक तुच्छीकरण हिनाय वस्तू अत्यंत चिकला फोंड म्हणून आम्ही कोणाक उदाहरण दिता की मरे तसले श्वान जन्माकिंतची आमगेलो जन्मो हिनायके गर्भांतू आपणाले जीवन अत्यंत कठीण दिले तसले मलमूत्र विशेष रितीनं रोग जंतू दिले तसले विषपूरित दिले तसले एक मलाचे फोंडांत आमगेले जन्म देत की पळय तो जीव कितले परितपन करत की म्हळ्यार परमात्मा आपणेक मोचन कर हें जीव नाका आपणेले मांकडा जीवन बरें आशिल्लें सुण्या जन्म बरो आशिल्लो किटा जन्म बरो आशिल्लो तणा जन्म बरो आशिल्लो जाल्यार हे मनुष्य जन्माक आपणे घाल नाका म्हणत आसले दुःख तृप्त तो जीव गर्भांत आशिल्लो आसले परितपन करतके तद्निमित्तान ते जिवान परितपन केले निमित्तान जिवाक याचन करतची विशेष रितीनं परमात्मा ताका भक्ती करतके परमात्माले भक्ती करून घेनो आपणाले गेल्ले जन्मांत कसन एक जन्म प्रभृतीन तो कसन एक दोष घडिल्ले आसा ना जीवनांत कसन एक त्रास आपण केलेले आसा तो आपणाक हे जन्मांत नाका आपणान मनुष्य म्हणत असले पवित्रतम तुवें जन्म दिल्ले आसा हे जन्मांत आपण तुगेले नित्य ही पठण पूजा स्तोत्र सर्व ही करता म्हणून सांगून आरंभ शूर तो जीव देतके पळयाच परमात्माले काम देवपासून आम्ही मनशाले काम देवपासून ते मनशाक कशे रितीनं विशेष रितीनं विजृंभणेन ते मनशाक प्रादुर्भाव करता की तशीच तो जीव परमात्माक विशेष रितीनं स्तुती चिंतन भक्ती करत असके आणि आपण तू हे जन्मा घालना का म्हणत असले दृष्टांत तो जीव पुनः पुनः परितपन करत असके ते परितपन केले तसले जीवाले विशेष रितीनं ताका अनुग्रह कर का म्हणत असले एकमेव उद्देश्यानं नवमास संपन्न भरित जावंगेनो ताका विशेष रितीनं जन्म दिता जन्म दिल्यानंतर ताका 3 महिन्यापासून परमात्माले ज्ञात अज्ञाताचे विशेष रितीनं ज्ञान उरता जाल्यारीचे रोधन करतके परमात्मा आपणाले कोमल दिल तसले शरीराक विषजंतू राक्षसी स्वभावांत आशिल्ले तसले सर्व ही कीट किमूसू आपणाक चाबोंगेनो आमगेले कोमल शरीराचे हिंस करत आसाची आणि आपणाक ते वेदनेच्यान तुवें रक्षण करका म्हणत असले दुसरे याचन दवरतके गर्भांत आशिल्ले जीव आईल नंतर याचन केले नंतर पुनः तेगेले कसनेचे कोमल शरीराक रक्षणा कवच जावंगेनो आवसुले बापसुले लालन पालनान विशेष रितीनं वाढत होता पळयाच लालयेत 5 वर्षांनी 10 वर्षांनी ताडेत प्राप्ते 16 वर्षे तो पुत्रम मित्रम मदाचरेत के आम्ही कसं करता की म्हळ्यार 5 वर्षपासून शास्त्रान सांगितलं आसा चरडाक मोग करका के 5 वर्षानंतर 10 वर्षपासून घेनो चरडाक कितलं जावका तितलं मारका के कसं की म्हळ्यार शिक्षा ही विशेष रितीनं अनुग्रह फल कित्याक की म्हळ्यार ताण तरेन ते शिक्षण घेना तर जाल्यार
योग्य फल देवच्याक तो पावनाके तद्निमित्तानं ताका संस्कार कशे रितीन दिवका म्हणत आसले दृश्टांत आमगेले शास्त्रांतू कोण दवरले आसा. केन्ना तो 16 वर्सां पावतकी ताका विशेष रितीन कशे रितीन आमगेले मित्रा कडेन आमगेले सखी कडेन आमी कशे रितीन योग्य व्यवहार कशे करता की त्या रितीन आमी तांगेले करता म्हणत आसले दृश्टांत ऋषिमुनी आदीन कोण दवरिल्ले आसा. असले पुण्य परम जीवनाचे लालन आमी घेतात. परमात्माला सांगतात तागे शिक्षण आसा. परमात्मा ताका विशेष ज्ञान बुद्धी दी. मागून मागून याचन करताच ज्ञान दिले. परीक्षा येयली ताण विशेष रँक घेवका फर्स्ट रँक घेवका म्हणत आसले. फोर्सान ताका शिक्षण दिताच. मस्त रितीन आमी ताका उत्साह भरीत जावंक आनी प्रेरेपीत करतात. परमात्माले पुनः याचन करतात. ताका योग्य संस्कार दिवका म्हणत आसले. उपनयन संस्कार करता पुनः याचन करतात. ताका मदेरीची कसणेची अनारोग्य प्राप्त जालें तेन्ना परमात्मा आमगेल्या चरणाक अनारोग्य आसा तुवें ताका रक्षण करता म्हणत आसले. पुनः याचन करताच. परमात्मा पळय कितले रितीन आमी केलें तसलें प्रत्येक याचनेक आमकां अनुग्रह करत 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 वता. अंत्यकालार पळयाच कसन देता म्हणत आसले दृश्टांत. सर्व ही परमात्माला याचन केले. लग्ना वेळार याचन केले. विवाह संस्कार याचन केले. पुत्रा चेडूवा पुनः चेडू दिवका म्हणून याचन केले. सर्व ही याचना याचना कोरगेनो आनीच तागेले कसने घेवचे ना म्हणत आसले. वृत्तांतांतू अंत्यकालार परमात्मा आपणाक हे जन्माच्यान मोक्ष दी. हे पुत्राले कसन जावका म्हण आपूण तुगेले मागेले चेडो ते चेडा निमित्त आपणाक हिंस देत आसा. हे वैद्यकीय लोक आपणाले जीवनाचे मस्त रितीन रोधन करत आसात तसले दृष्टांत आपणाक दित आसा. मस्त रितीन आहाकार देत आसा. हे जीवाचे आपणाक आश ना. आपणाक मोक्ष दी. आपणाक हे शरीर नाका. खंयचे शरीर जावका म्हण आमी परमात्माला मागिले ते शरीर परमात्मान दिले. मध्यंतर जावंक सर्व ही सुख समाधान सर्व ही ऐश्वर्य परमात्मान दिले. अंत्यकालारी पुनः हे शरीराच्यान मुक्ती घडची कितें पुनः आमी शरीराचे याचना परमात्मा कडच्यान शरीराचे निवृत्ती घडची कितें मुक्ती घडची कितें पुनः परमात्माला याचन करतात. सर्व ही परमात्मा आमकां याचन केली तशी सर्व ही अनुग्रह करता. जाल्यार आमी कसन दिले परमात्माक. आम्ही कसने दिल ना. परमात्मा आमगेले कसन विचारता. भांगर विचारना वस्त्र विचारना आभूषण विचारना कसनेच विचारना. केवल निष्कल्मश दिल तसले शुद्ध अंतःकरणपूर्वक निष्कामचे कसनेची काम अपेक्षा कर नाशिल तसले भक्ती आम्ही कसन करता की मारे परमात्मा मिगेल चरडा बर कर मिगेल बायली बर कर मिगेल संसारा बर कर मिगेल कुटुंबा बर कर. आम्ही एक दिवस पुणीच परमात्मा हे सर्व ही तुवें सृष्टी केल तसले जीवाक बर कर. तुवें सृष्टी केल तसले सर्व सृष्टीक बर कर. तुगेले बुद्धी प्रमाणाचे सर्व ही पापकर्म करत आसात तांकां सर्व ही बर कर म्हणून सांगून आमी केन्नाच याचन करना के. जे पासून आमी ते याचन करनाची ते पासून परमात्मा आमकां दिना के. कसन दिना वैराग्य दिना. वैराग्य केन्ना येवका आमकां येवचे केन्ना आमगेले रोगग्रस्त जावंक न्हू जीवनांतू आमी अंत्यकालारी वेदनातीत जावंक न्हू भ्रमण करचे संदर्भार मात्र आमकां वैराग्य येवचें. कसने आरंभ वैराग्य बायली कडच्यान झगडी जाल्ले वैराग्य येयले आपूण तुका सोडून गेलो विरक्त जावंक जीवन करता. चेडवा कडच्यान कसनेच रितीन झगड जाल्ले आनी वापस सांगता आपूण तुमकां उठू सोडून गेलो त्याग करून वैराग्य. पुनः बापसूक आवसूक सोडून गेलो वैराग्य. ही सर्व ही वैराग्य म्हणून सांगनाच. केवल परमात्मा वैरे विषयासक्ती परमात्मान दिलील तसले विषयासक्ती खंयचे मोह काम क्रोध म्हणत तसले विषयासक्ती वैर आमकां वैराग्य येवका. परमात्मा वैर वैराग्यने परमात्मान दिलील तसले वस्तू वैर वैराग्यने परमात्माले याचन करूंक नित्य ही फलप्रद जावंक आमकां जावका 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 म्हणत तसले वस्तू वैरे आमकां वैराग्य येवका की. तेन्ना मात्र परमात्मा हे जीवन प्रभृतीचे सर्कलाच्यान आमकां निवृत्ती करतके. जीवन मरण आज जीव देता फाल्यां मृत्यू देता पुनः जीव प्रादुर्भाव देता. आनी कस की योनींतू हे योनी संचारो नाका म्हणत तसले दृष्टांतो विषय वैराग्यान मुक्ती दिवंक न्हू परमात्माले चरण कमलाचे नित्य ही आश्रयदाता जावंक करत तसले दृष्टांत परमात्मा तेगेले अनुग्रहान दिता म्हणत तसले दृष्टांत आमकां कळून येता. हे भागवताचे सर्व ही श्रद्धेन भक्तीन शुद्ध अंतःकरणपूर्वक आयच्या दिवसाचे 2 स्कंदाचे आम्ही विशेष चिंतन करूया. भागवताचे 11 स्कंदांतो कशे रितीन महाभारताचे वर्णना भगवद्गीतेंतू कृष्णाले अर्जुनाले संवादान चित्र विचित्र रीतीन लीलामय विनोदान परमात्माले सर्व ही मुखतत्वोदय उपदेशान कशे रितीन 700 श्लोकाचे गीता रूपित दिले तसले दृष्टांत आम्ही पळयले आसा. हे सर्व ही विशेषतेन वसुदेव म्हणत असले परमात्माले बापूस देवंक न्हू कशे रितीन ताणें प्रश्न सुद्दां दिले सुद्दाची आपूण तागे कडच्यान याचन करनाशिची कशे रितीन परमात्माक तृप्तीकरण घडका म्हणत असले दृष्टांतान तो विशेष रितीन नारदाले उपदेशानुसार आपल्याले जीवनाचे अंत्य करून घेवच्याक भायर सरले वृत्तांत सर्व शास्त्रोदित म्हणत असले संदर्भ लक्षात येता.
पळयच हाजे अर्थ कसो की मरे आमगेलो कोणीचे एक चल्लो कसकी एक बरे एक नोकरीन तसा म्हणटा जाल्यार आमी कसं करता की मागीर ताका इन्फ्लुएन्स लायताच आनी तुगेले अशें कर आपणें तशें कर पळया वसुदेवा कसं इन्फ्लुएन्स जावका कसले वश करतना ताका मुक्तीचे कित्याक म्हणटा ताणें कृष्णाक जन्माक दिला कृष्णाले लालन केलें कृष्णाक पालन केलें जाल्यार सुद्दाची ताणें इन्फ्लुएन्स घेनाशिची कसन एक निर्णया प्रमाणे वचका म्हणटा तसले संदर्भ योचित शास्त्राचे ज्ञान नारदा कडच्यान घेवन तागेले जिवनाचे उद्धार करून घेतले तसले वृत्तांत आमकां हे संदर्भार लक्ष येता नेमी राजान जायंते लोकाले स्तुती करून घेनो यज्ञ यागादी तत्वोपदेश करून घेनो सर्व ही ज्ञानमार्गाक तिलांजली दिवंक घेनो कशे रितीन कर्मरटाना विशेष रितीन करका म्हणटा तसले लक्ष दिले तसले वृत्तांत योग दिपिकांत आमकां लक्ष येता हे मनुष्य देह दुर्लभ वैकुंठ प्रिय दिले तसले परमात्माले वायुरूपारी दर्शन वैष्णव देहाचे परम दुर्लभ दिले तसले वृत्तांत मेळितन मात्राचे तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम आम्ही लेखताच स्वाम्यान आमकां म्हळें हे भू वैकुंठाचे जाल्यार सुद्दाचे आम्ही नित्य ही निज वैकुंठाक दर्शन घेवका तर जाल्यार हे परमात्माले नित्य भू वैकुंठ दिले तसले चरण कमलाचे नित्य ही सेवन केले मात्र आदि वैकुंठाक वचूंक न्हू परमात्माले सेव करच्याक आमी पावता म्हणटा तसले दृश्टांत भागवतान दिता कसन एक नारायण देवान आपणाले तपोभंग करच्याक अप्सरा स्त्री सर्व ही भीत दिली तेन्ना इंद्राकाची दृष्टी करून घेवन कशे रितीन पडयतले तसले संदर्भाक परमात्माकाचे व्यामोह करचे तसले संदर्भ येतवे म्हणटा तसले दृष्टांत मेळटा सर्व ही अवधूत गीते एकादश स्कंदांतो विशेष रितीन कृष्ण उद्भवाले संवादांतो पृथ्वी आप तेजस्सु आकाश म्हणटा तसले 24 गुरुक धारण करून तद्निमित्तान तांगेले निमित्तान तत्वदर्शन उपदेश घेतले निमित्तान कशे रितीन तांगेले जीवनाचे विषया चापल्य निवृत्ती देवंक न्हू ज्ञान म्हणटा तसले चापल्य अभिवृद्धी देवच्याक कशे रितीन कारणीभूत दिले तसले वृत्तांत आम्ही भागवतांत मेळिल्ले तसले दृष्टांत घेतिल्ले आसा सर्व ही गुरुक अंतर्गत जावंक न्हूची आमी भक्ती केल्यार गुरुले मुखानाची सर्व ही परमात्माक स्तुती करच्याक अर्ह देता म्हणटा तसले दृष्टांत आमकां कळटा हे सर्व ही कृष्णाले उपदेशामृतांतो सर्व ही वैष्णव परप्रपंतो आमकां ज्ञात जाता खंयचे एक रुद्रदेवान दुर्वासाले अंशभूत जावंक न्हू अंशत्वामाले अंशभूत जावन नाना रितीन रूप घेवन तांगेले जीवनाचे भाग्योदय शुकरूपारी भागवत श्रवण मेळ्ळनंतरची तांकां घडील तसले संदर्भ भाग्यवंत म्हणटा तसले दृष्टांत दिता बृहस्पती आचार्याक द्रोण रूप घेवन सुद्दाची मेळनाशिल्ले तसले जन्माचे विशेष रितीन उद्भवाले सख्य घेवन जीवनांत कशे रितीन परमात्माले वायुसंधान रूपारी परमात्माले अनुसंधान करून भक्ती करच्या मेळटा तसले तात्पर्य योग कशे रितीन मेळ्ळे हे सर्व ही भागवत ग्रंथाचे श्रवणा निमित्त लभ्य मेळटा म्हणटा तसले तत्व हांगा येता खंयचे यादवाक विशेष रितीन कृष्णाक द्वारकाच्यान प्रभास क्षेत्रा वचूंक न्हू हेची पुण्यक्षेत्र म्हणटा तसले सर्व ही गोत आसा कृष्णाले वर्ण दिले तसले वृत्तांताक कशी आपणाले शरीर हे स्वग्रहांतू सर्व लोकांना मृत्यू देवच्या ना म्हणटा तसले संदर्भारी ते सर्व ही अल्पपुण्य क्षेत्र जाल्यार सुद्दाची प्रभास क्षेत्रा वचून सर्व लोकाले अंत्य केल्ले तसले संदर्भ पुनः आमकां येता कृष्णान परंधामाक गेली नंतर कशे रितीन ताणें आपणाले अधिष्ठान 5 नियमानुसार केले तसले भूलोक उरो कृष्ण मंत्राचे जप प्राशस्त्य उरो कशे रितीन मंत्रराजाचे प्राशस्त्य विशेष रितीन मध्वाचार्यान तेगेले ग्रंथानुसार आमकां विशेष रितीन भागवत तात्पर्य निर्णयांतो आमकां विशेष रितीन अनुवाद करून सांगिल्ले तसले सृष्टी आमकां दिसता कृष्णान देह त्याज केले ना जाल्यारीचे प्राकृत देह म्हणटा तसले शरीर ताका प्रसक्ती नाशिल्ले केवल असुर मोहाक अनुसार जावन ताणें देहाचे त्याग केले तसले संदर्भ प्रसंगो निर्मित जाले तसले दृश्टांत आमकां येता सीतादेवी सीताकृती करून कशे रितीन सुवर्णमय सीताकृती बशिल्ली की त्याची वृत्तांतारी सीतादेवीक सुवर्ण की नांतर जाल्यार सीतादेवीले प्रादुर्लभ दिले तसले दृश्टांत आमकां मेळच्याक येता असले लक्ष्मी नारायणाक केन्नाची प्राकृत देह म्हणटा तसले ना म्हणटा तसले प्रमेय आमी विशेष रितीन घेवका कृष्णान देह त्याग करून घेवन कसले एक संदर्भारी देह त्याग केले संदर्भारी अत्यंत मोह रूपारी सुदाची रुक्मिणीन सत्यभामान असुर मोहनाक केले तसले अग्निप्रवेशुर सत्यभामान वनप्रवेश केले तसले संदर्भ सर्व ही दृष्टांत दत्ता म्हणटा तसले लक्ष आमी घेवका 12 स्कंदांतो शुकाचार्याले निमित्तान परीक्षित राजान विशेष रितीन कलियुगाचे वंशावळी ऐकून जीवनाचे धन्यतम भगवंताले महिमाचे ऐतिहासिक दाखला हो भागवत ग्रंथांत दिता हे कलियुगाचे लोकांना रीती नीती
आलोचना शास्त्राचे विवेचना घेऊन कशा रीतीनं कर का म्हणत असले संदर्भ येता कलियुगाचे दुर्योधन युग म्हणतात. दुर्योधनाक जाऊ कशील तसले कसन वस्तू किमारे केवल धन ऐश्वर मध अहंकारो जाग्रता तत्व विषया लालस द्यावंगेनो दुर्योधनाक दाशी जायशिले तोची संदर्भ हे कलियुगांतो सर्व नर मनुष्याक सुद्दाची तोचीची वस्तूचे जे दुर्योधनानं अपेक्षा केल्ले आसा तोची अपेक्षा सर्व ही मनुष्य जन्मांतो आम्ही करत असाचे. तद्निमित्तानं हे धनाचे प्रधानने धना निमित्त आमगेले सर्व ही कार्य घडना आमगेले कार्य घडतं केन की मरे परमात्माले दिव्य चरणारविंदाचे भक्ती केल्या निमित्तानं परमात्माक नित्य ही आम्ही अनुसंधानपूर्वक जाऊन स्तुती केल्या निमित्तानाचे हे मोक्ष म्हणत असले परम पवित्र आमका मेळका तर जाल्यार रे हरी सायुज्य मेळका जाल्यार रे आम्ही हरीले भक्ती करका के तद्निमित्तानं परमात्मा आमका विशेष रितीनं ज्ञान दिवन वैराग्यानं विशेष रितीनं मोक्ष प्रदान तसले सायुज्य दिवच्याक संदर्भावशात तो घडता म्हणत असले सर्व ही उद्धार करता म्हणत असले वृत्तांत आमकेता. हे कलियुगाचे लोकां पळोवन स्वतः भूमिदेवी सुद्दाचे अत्यंत हास्यास्पद जावन करच्या पावले के कित्याक अधर्म करतात कृष्णानं रामानं वास केले तसले जीवनाचे संदर्भ अत्यंत पवित्र दल तसले लोकाचे चिंतन आम्ही करून घेऊ का म्हणत असले दृष्टांत घेतके असले शुकाचार्याच्यानं भागवताचे उपदेशो घेतील तसले संदर्भ आम्ही घेतील निमित्तानं आमगेले जीवन प्राप्त करून घेवच्याक शक्यता असा म्हणत असले वृत्तांत सर्व ही कळता. परीक्षित राजानं अत्यंत प्रशस्त म्हणत असले मरणाची तक्का घेतील तसले वृत्तांत योग्य तक्का दुर्मरण नाकशिले तद्निमित्तानं विषयासक्ती जावंगेनो केवल कंच विषयासक्ती परमात्माले विषयासक्ती देवंगेनो मद्भागवताचे महापुराणाचे लालसा तान घेवन परमात्माले स्तुती गुण अर्थ भरित आशिल्ले तसले सर्व दिव्य चरित्र ताणे पळोवन जीवनाचे धन्यतम करून घेतले तसले सुखमय जीवन संदेश हे भागवतान देता. हे सर्व ही भागवताचे इतले दिवस पासून 15 दिवस पासून नित्य ही परमात्माले कुंभापुर दिशेल तसले भारती रमण मुख्य प्राणांतर्गत लक्ष्मी व्यंकटेश अभिन्न श्री गोपालकृष्ण देवालय सन्निधानांतो सर्व आमगेले समस्त गुरुपरंपरेचे गुरुवर्यालय अंतर्गत जावंगेनो आमगेले विद्यमान्य स्वामी जावन आशिल्ले विद्याधीश तीर्थ स्वाम्याले अंतःकरणपूर्वक विशेष रितीनं भक्तीनं आम्ही हे भागवताचे पुराणाचे 15 दिवसाचो विशेष ज्ञान यज्ञ कार्य आम्ही केली निमित्तानं जे परीक्षित राजाक अंत्यकालारी श्रवणानिमित्त परमात्माले दिव्य वैकुंठाचे अनुग्रह लाभदायक जावंगेनो कश रीतीनं निदर्शन मिळे की कश रीतीनं मार्कंडेय ऋषिक चिरंजीवित्व जावंगेनो सुद्धा मान्य दल तसले वृत्तांत मिळे की असले प्रलय कर्तव्य सुधारायचे विशेष रीतीनं मार्कंडेय ऋषिक चिंतनेचे भायरे परमात्मानं रक्षण केले तसले संदर्भ आमका येता असले संदर्भांतो परमात्माले चरण कमलाचे आश्रित जावंगेनो नित्य ही तगेले अनुसंधानपूर्वक प्रत्येक भागवताचो अध्यायो स्कंदाचे पारायण करून ताजीचे विशेष रीतीनं पठण करून पठणाचे ज्ञान घेवन परमात्माले निमित्तानं कार्यगत जावंगेनो पुनः परमात्माक कसनेची अपेक्षा करनासीचे परमात्माले चरणारविंदांतो अर्पण करून आम्ही सर्व ही धन्यतम भावनेनं परमात्माले कृपा आशीर्वादानं विशेष हे ज्ञानयज्ञ कार्याचे समापन आयच्या दिवसाक करया. इतले दिवस पासून अत्यंत श्रद्धेनं भक्तीनं किंचित दुर्लभ लोक के कसले की म्हणे विषयासक्ती सर्व लोकांक जाऊ का खंयची विषयासक्ती जाऊ का म्हाका गोतना जाल्यारीचे हे परमात्माले परम पवित्र दल तसले भागवताचे ग्रंथाचे श्रेय घेवच्याक आज तुम्ही सर्व ही हांगा भागीदार जाल्ले आसाचे. सर्व लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हे पुराणाचो श्रवण मनन कीर्तना परमात्माले केलेले आसा. हे सर्वांक परमात्मो विशेष रितीनं आमगेले गुरुले अंतर्गत जावन आशिल्लो तसलो परमात्मो आमकां योग्य रितीनं भक्ती करच्याक ज्ञान दिवन ते ज्ञाना निमित्त विशेष रितीनं परमात्माले सख्य नित्य ही पात्र देवची तशी आमकां अनुग्रहीत करो म्हूण सांगून आमी सर्व ही परमात्मा लागी याचनापूर्वक जावंगेनो शुद्ध भक्तीनं शुद्ध अंतःकरणपूर्वक आमगेले
हे शरीरान तू दिलील तसले जन्मान तुवें दिलील निमित्तान ते जन्माचे सदुपयोगो जन्माचो सदवकाशो नित्य ही तुका अनुसंधान रूप पूर्वक जावंगेनो कोरनो आमगेले सर्व म्हालगड्यांक सर्व बंधुवर्गांक नित्य ही परमात्माले कशे रितीन लोकारूढीन तू चिंतन मनन कोरगेन की ना भागवताचे ग्रंथांत कशे रितीन परमात्माक अनुसंधानपूर्वक भक्ती कर का म्हणत असले सदृशमय वर्णना आम्ही ऐकल निमित्तान परमात्माले त्याची रितीन रूप वर्णन कोरनो परमात्माले दिव्य लावण्याचे आस्वादू घेवच्याक आम्ही पुनः पुनः प्रारब्धवशान करचित असले कर्मान कसनेची फल अपेक्षी करण्याची सर्वही परमात्माला चरणारविंदांतो अर्पण करणो सर्वही आम्ही पुनीत जाव्या आयच्या दिवसांतो हे भागवत यज्ञ कार्याचे समापना घडत असा हाजीचे मंगल परमात्माला चरणारविंदांतो अर्पण करून घेणो आम्ही सर्वही कृतार्थ जाव्या आजीपासून एक विशेष रीतीनं परमात्मान दिलील तसले ज्ञानानं कशे रीतीनं एक सान चरडो अवसुल्यागे हट करून घेणो कशे रीतीनं स्तन्यपान कर का म्हणत असले दृष्टांतांतो रोधन करून घेणो परमात्माले सख्य प्राप्त दत्के तशीचे हांव एक सान चरडू रुपारे आपणेक मक्का आशिल तसले एक ज्ञानानं हे परमात्माले महिमान्वित गुण गान अत्यंत भक्तिपूर्वक मक्क कळील तसले ज्ञानानं मक्क कळील तसले सारांशानं तुमगेले मुखारे सर्वही प्रस्तुत केले आसा मुख्यतः जावंगेनो परमात्माले चरणारविंदांतो भक्तीनं हे ग्रंथाचे अर्पण सर्व रितीनं केलेले आसा हे सर्वही आमगेले म्हालगड उरो ना गुरुवर्य उरो ना तर जाल्यार परमात्मा उरो ना सर्वही एक कर्तव्यांतो कसनेचे आजपासून मंत्रतः तंत्रतः श्लोकतः ज्ञानतः अज्ञानतः कसनेचे अपराधो घडील असल्यारे ती सर्वही अपराधो हांव केले म्हणत असले क्षमा भावना धोरणो जे कसनेक पुराणांतो परमात्माले दिव्य गुण गान भरीत अशिल तसले तेजोमय देल तसले वर्ण चरित्र हे परमात्मानाची बर अशिल तसले ग्रंथाचो शास्त्राचो श्रवण करच्याक स्वतः परमात्मानाची मिगेले मुखोद्गत जावंगेनो तुमकां दिलिलो म्हणून सांगून लेखून परमात्मानाची मिगेल निमित्तानं तुमकां ऐकूच तसले सौभाग्य मेळिल निमित्तानं तद्निमित्तानं परमात्मानं हे यज्ञ कार्य करच्याक अवकाश दिल्ले निमित्तानं परमात्माकाचे नतमस्तक जावंगेनो सर्व श्रेय परमात्माले चरणकमलांतो अर्पण करूंगेनो आम्ही धन्यतमा भाव पाव्या स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां न्यायेन मार्गेण महिं महिषाः गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु हे भागवताचे नित्य ही ज्ञान यज्ञ कार्य विशेष रीतीन आम्ही प्रतिनित्य उरो नातर किंचित श्रवण केले निमित्तानं आमगेले शरीरांत आशिल्ले तसले सर्व ही जाड्य निवृत्तीपूर्वक परमात्माले नित्य ही चिंतन मनन करतसले कर्तव्य निष्ठा नित्य ही आमगेले जागृता घोडो म्हणतसले दृष्टांत घेवन आम्ही सर्व ही परमात्माले भक्ती करतसले शुद्ध भक्ती करतसले ज्ञान परमात्मा दिवन परमात्माले अमोघ देलतसले सायुज्य मेळच्याक पात्रत्व घडूसून दिवो म्हणून सांगून परमात्माले की सर्व ही मागून घेता तशीची मार्कंडेय ऋषीक परमात्मानं उपदेश केले तसले सर्व ही नियमानुसार आजीपासून आम्ही ध्यान करत स्तोत्राचे चिंतन करत आयले सच कसं की एक रीतीने आमगेले आध्यात्मिक आदिभौतिक कसं एक तापत्रयाचे एक संदर्भार घडचे तसले बाधा निवृत्तीपूर्वक जाव कदरले परमात्मान सांगितले तसले दिव्य स्तोत्राचे चिंतन करून घेऊ का नारायणं सहस्राक्षं पद्मनाभं पुरातनं प्रणतोस्मि ऋषिकेशं किं मे मृत्यु करिष्यते गोविंदं पुण्डरीकाक्षं मनन्तं मजमव्ययं केशवं च प्रपन्नोस्मि किं मे मृत्यु करिष्यते वासुदेवं जगद्योनिं भानुवर्णमतीन्द्रियं दामोदरं प्रपन्नोस्मि किं मे मृत्यु करिष्यते शङ्खचक्रधरं देवं छिन्नरूपिणमव्ययम् अधोक्षजं प्रपन्नोस्मि किं मे मृत्यु करिष्यते वराहं वामनं विष्णुं नारसिंहं जनार्दनं माधवं च प्रपन्नोस्मि किं मे मृत्यु करिष्यते पुरुषं पुष्करं पुण्यं क्षेमबीजं जगत्पतिं लोकनाथं प्रपन्नोस्मि किं मे मृत्यु करिष्यते भूतात्मानं महात्मानं जगद्योनिमयोनिजं विश्वरूपं प्रपन्नोस्मि किं मे मृत्यु करिष्यते सहस्रशिरसं देवं व्यक्ताव्यक्तसनातनं महायोगं प्रपन्नोस्मि किं मे मृत्यु करिष्यते हे सर्व ही नित्यालय मार्कंडेय ऋषिक परमात्मानं उपदेश केले तसले सर्व ही स्तोत्र ऐकल निमित्तानं सर्व ही श्रवण केले निमित्तानं आमगेले देहांत तसले कफ पित्त वात संबंधितोर प्रकृती संबंधितोर
ज्योतिष्य संबंधित कसनेक बाधा असल्या ती सर्व ही बाधा निवृत्ती जाऊन गेनो परमात्माले दिव्य स्तुती करत असले सौभाग्य मिळून गेनो आमगेले दीर्घायुष्य रीतीनं परमात्माले सेवा उपासना करत असले सौभाग्य आमका मेळो म्हणून सांगून नित्य ही परमात्मालागी चिंतन करून भक्तीनं अर्पण करत असा हे भागवत महायज्ञ कार्याक स्वतः परमात्मान दिलील तसले प्रेरणेनं अनुसार जाऊन गेनो विशेष रीतीनं मक्का योग्य रीतीनं संस्कार देऊन गेनो प्रबुद्ध रीतीनं केलेल तसले आमगेले प्रथम गुरुवर्याक आवसू बापसूक हाऊ नतमस्तक देता तशीची योग्य रीतीनं आमगेले एक मठाचे संप्रदायो अनुसारण कर कामळ तसले उद्दिश्यानं गुरुकुलांत घालील निमित्तानं स्वाम्यांना योग्य रीतीनं पाठशाळेंतू विशेष ज्ञान दिल्ली निमित्तानं हे ग्रंथाचे आस्वाद कोरगेन तुमका सांगच्याक पाविल असा हे सर्व ही श्रेय जे म्हाका रूपण केलें तसलें चिंतन ना म्हाका रूपण केलें तसलें एक समर्थ जावंक न्हू निरूपण करचें तसलें कर्तव्य घडिलें आमगेले स्वाम्याक नतमस्तक देता तांगेले अनुग्रहान हें सर्व ही घडच्याक पात्रता दिल्लें आसा तद्निमित्तान पुनः पुनः स्मरण करूंक न्हू कसने रितीन आमगेले अपराधो जाल्लेले आसल्यार सर्व स्वाम्यानं देवानं क्षम करका म्हण तसलें चिंतन घेता हे भागवत यज्ञ कार्याक विशेष रीतीनं परमात्माले सन्निधानान तूं करका म्हण तसलें अपेक्षा येयली तेन्ना आमगेले व्यंकटरमण देवस्थानाचे आडळीत मंडळीन विशेष रीतीनं सहकारानं सर्व ही भक्त वर्गाक बसून हांगा आस्वाद घेवचे तसलें अनुभव मेळील तसल बदल ना कोर्न दिलील बदल सर्व व्यंकटरमण देवस्थानाचे आडळीत मंडळी अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य मंडळांक मिगेल निमित्तानं विशेष रीतीनं हृतपूर्वक अभिनंदना तांकां समर्पण करता तशीची हे कार्याक मस्त रितीनं लोकांना एक प्रोत्साह की कशकी एक कार्य पवित्रमत्मा घडत असा म्हणत असले आम्ही सुद्दाची हे दिव्य परमात्माले चरणसन्निधानात बसून आस्वाद घेऊ का म्हणत असले दृष्टांतू सर्व लोकांना भागी दिले आसा तांकां सुद्दाची मिगेले हृतपूर्वक अभिनंदना नमस्कार अर्पण करता तशीची हे इतले दिवसाक ज्ञानयज्ञ कार्याक प्रसरण जाऊ का म्हणत असले इच्छा व्यक्त केल्या निमित्तानं आमगेले घराण्याचे एक भांगराने वेळे व्यंकटेश गोविंद भट ट्रस्टा निमित्तानं नित्य ही हे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून घेणो घालच्याक कसं एक धन लागतं की त्या धनाचो सहाय हे ट्रस्टा निमित्त सर्व सदस्यांना मनपूर्वक जाऊन घेणो दिलेले आसा तांकां सुद्दाची ट्रस्टांक विशेष रितीनं देवाले की नतमस्तक जावन तांगेले ऋण सुद्दाची परमात्माले अनुग्रहीत जाऊन घेणो तांकां विशेष चिंतन करता तद्निमित्तानं हे व्हिडिओ रेकॉर्डिंग करच्याक मंजुनाथ टीव्हीचो रवी गावडी तांणी सुद्दाची विशेष रितीनं एक कसनेचे खंयचे समयाचेर सांगता की ते समयाचेर विशेष कार्याक येवन तांणी रेकॉर्डिंग करून घेवन एक आधुनिक माध्यमान तो घालून घेवन सर्व लोकांक केन्नाही मेळच्या तशी तांणी अवकाश करून दिले बदल तांकां बीची हांव हृतपूर्वक अभिनंदना व्यक्त करता इतले वेळ पासून हे कार्याक मस्त रितीनं वेळ देता आसला म्हळ्यार एक स्कंदाचे समाप्ती करच्याक 7 दिवसां भितर करचे भागवतात नियम जाल्यारीचे हांवें प्रथम प्रयत्नान तूं करचे बदल निमित्तानं विशेष रितीनं लोकांक ना म्हाका सुद्दाची हाजीच्या श्रवणाचे फल मेळका ना कसं एक भागवताचे महिमा आसा म्हणत आसले ज्ञानान विशेष रितीनं विलंब देत आशिल्लो ते विलंब कार्याक सुद्दाची परमात्माले पुजेक वेळ देत आशिल्लो त्याने सुद्दाची अर्चकांना मस्त रितीनं सहकारत्व तांणी दिलेले आसा ताजे बदल प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार दिले बदल सर्वांक हांव मिगेले मनपूर्वक अभिनंदना आनीची नतमस्तक देता तद्निमित्तानं हे महोदय भाग्य आमगेले घराण्यान तो प्राप्त देवच की तरी आमगेले कसकी एक म्हालगडालें पुण्या निमित्त हे कार्य करच्याक परवश हांव दिल्लें आसा तद्निमित्तानं आमगेले म्हालगड्यांक सर्वांक विशेष रितीनं परमात्माले अनुग्रह कशे रितीन तांकां लाभदायक जावंक मेळिल्ले आसा की मुखार बीची म्हाका परमात्माले अनुग्रह जावंक घेवन पुनः परमात्माले दिव्य श्रवण मनन करून घेवन निरूपण करता आसले सौभाग्य पुनः पुनः दिवो म्हूण सांगून परमात्माले चरणारविंदान तूं भक्तीनं अर्पण करता आसा कृष्णार्पणमस्तु हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे दांडेलींतू व्यंकटरमण देवस्थानांतू अधिक मास जाल तेन्ना थंय बी प्रवचन मालिका प्रप्रथम जावंक न्हू तांणी थंय व्यक्त केल्ले ताजे नंतर हांगा स्वक्षेत्रांत प्रप्रथम जावंक न्हू
आजी हें प्रवचन मालिका अर्पण केल्लो आसा. मस्त अभिमानाचे विशय हे बदल सर्व श्रोत्र वर्गा वतीनं मालगड जावन आशिल्ले मुरलीधर सांतप्रभू हांणी भटमामाक गौरवार्पण शाल घालून घेवन गौरव समर्पण करका अशें हांव तांगेले विनंती करता. हरि ओम. देवाक गुरुक प्रप्रथम नमन करत एक 2 शब्द सांगता. 1993 इसवी श्रीमुख नाम संवत्सरा भितर श्रावण मासांतूच अधिक मास आयलो. तेन्ना परम पूज्य आमगेले विद्याधर स्वामी चातुर्मास हेच मठांत आशिल्ले. सुयोगवशात आज बीची श्रावणांतूच अधिक मास ताप जालो आसा. म्हणला तर हो एक मठाचो योगायोग म्हणच्याक आमकां अतीव आनंद जाता. तशींच तेन्ना त्या टायमार अशींच प्रवचनां अशींच कार्यक्रम चलिल्ले तुमकां मस्त लोकांक स्मरणांत उरतलें. देवाराची मठा व्यंकटेशानाची आतां हांगचेची अर्चक वर्गाचे वेदव्यास भटांक तयार करून गेलो तांकां हांगा प्रवचन कार्यक्रम करच्या एक अनुकूल दिलो आसा. हे भांगरा देवळ्या गोविंद भट मामाले जो एक संबंद ह्या मठा कितें म्हणली 300-3.5 वर्सांचे पूर्वी हांणी मूलतः मंजेश्वराचे तांगेल प्रप्रथम एक कुलपुरुष म्हळ्यार नारायण भट. तांणी कुटुंब समेत त्या टायमार 38 वर्सां पूर्वीक मंजेश्वर स्वामीन हांगच्यानाची श्री क्षेत्र तिरुपती गेले. तिरुपती वचून आयले नंतर हेच मार्गार येवन हांगा तांणी हेच मठां भितर थोडे दिवस वास्तव केले. तेन्ना थंय जाल्ले प्रेरणे प्रमाणे तांगेले एक हांगचे आवश्यकते प्रमाणे हांगचे आडळत म्हणून ताका विनंती केली की मारी आमकां हांगा एक अर्चकत्व तुमी करून दिवका मठाक परंपरा चलोवन व्हरका म्हणून ते नारायण भट माल काल कितें आज पर्यंत निरंतर जावन हे भांगरा देवळे गोविंद भट मामाचे संस्थानाचे प्रत्येक वंशवाळी हांगा आसा. आनी हे देवळां भितर तांणी कितले कार्यक्रम कितले केल्यात तन मन धनान तांगेलें योगदान विपूल 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 आसा. विशेशता व्यंकटेश भट मामाला कालकिर्दी भितर हे पुराची आमगे प्राकार अभिवृद्धी सुवर्ण मंटप पालकी तशी प्रत्येक कार्यक्रम हांगा जाल्ले आसा. तशेंच हांगेले एक भागो म्हाळसा देवस्थाना भितर चलत आसा. थंय बीची श्रीनाथ भट मामान रमेश भट मामान आतां अमित भट मामान विशेष कार्यक्रम दवरून परमात्मा करपी अशीच कार्यक्रम करता. थंय बी अभिवृद्धी चलत आसा. तशें ह्या दोनूय देवळां भितर हांणी कशे कार्यक्रम करताची कशी सेवा अभिवृद्धी करताची म्हणच्याक हे एक स्पश्ट निदर्शन. तशी असले एक सहकार म्हणून भाव आमकांची आमी कुटुंबाकाची प्राप्त जाव म्हणून तुमी सर्वां रितीन हांव प्रार्थना करत आमगेले प्रवचनकार केल्ले वेदमुर्ती वेदव्यास भटांक समस्त वतीन एक सन्मान दवर घेतलो आसा. तो सन्मान हांव अर्पण करता. तांणी पयला तांगे लास्ट समारोपान सांगलें आपूण अगदीची नेणतो जलकेची प्रयत्नान परमात्मान दिल्ले जो एक आपणे बुद्दीन आपणे सांगिल्लो आसा ते देखून हाजे मुखारी आनीकच आपूण विद्या घेवन येवन विशेष प्रवचन करता म्हणून आश्वासन दिल्लें आसा. तशेंच त्या आश्वासना प्रमाणे तांणी मुखार बी अशीच हाचे पेक्षा विशेष ते प्रवचना कार्यक्रम हांगा करप. देव तांकां सदृढ आयुर आरोग्य सुख शांती समृद्धी तांगेल्या कुटुंबाक दिव म्हणून हांव प्रार्थना करत तांकां समस्त जाणां वतीन 10 जाणां वतीन हांव तांकां प्रप्रथम सन्मान करता.
हे आमगेले कुलपुरोहित आमगेले सावकार कुटुंबा वतीनं हांव तांकां हो सन्मान अर्पण करता. धन्यवाद. तशी श्री गौरीश रामदास नायक हांकां आनी भटमामाल कुटुंबाक अन्योन्य संबंध कशें की म्हळ्यार वेदव्यास भटमामाले पिज्जी म्हळ्यार आमगेले व्यंकट भटमामाले आई गौरीश मामाले आत्या गौरीशणाल आत्या अशें हांव ताजे एक अभिमानार आनी प्रवचन केल्ले एक हर्षार तांणी बी आजी गौरवार्पण करच्याक आयला आसाची तांकां तो अवकाश तांणी वेदमुर्ती वेदव्यास भटमामाक गौरवार्पण करता. धन्यवाद. तशी धन्यवाद. तशी वेदव्यास भटमामाले मामू उल्हास व्यंकटेश नायक हांणी मोगान हे एक गौरव समर्पण करत आसाची तांकां अनंत अनंत धन्यवाद. तशी आमकां प्रवचन मालिकेचे रसपान करेल तसले वेदमुर्ती वेदव्यास भटमामाक देव शांती कांती तुष्टी पुष्टी आयस्सु आरोग्य देवगेनु बर करो असले प्रवचन मालिका करचे तसले सौभाग्य ताका मुखावेल दिवसांतू देव अनुग्रह करो आमकां बी ते भाग्य अनुग्रह करो अशा देवचरणी आनी गुरुचरणी हांव प्रार्थना करता. तशीच हे कार्यक्रम आयोजनेक सहाय सहकार दिले श्री मठाचे आडळित आनी महाजनाक हे आयोजने वतीनं अनंत अनंत धन्यवाद. तशी आतां भटमामान सांगिल्लें म्हण की हे सर्व मालिकेचे प्रसार मंजुनाथ वाहिनी हाजे रवी गावडी हांणी करत आसाची. कोणाक हे एपिसोड चुकील आसल्यार तांणी तांगेले यूट्यूब चॅनलांतू ताजे प्रत्येक एपिसोड आसा शाश्वत जावन उरता थंय बी तुमी ताजे एक प्रयोजन घेवीत अशें हांव विनंती करता. तशी हे कार्यक्रम आयोजनेक सहाय केल्ले भांगरा नेवाळे व्यंकटेश गोविंद भट ट्रस्ट आनी प्रेरणा ट्रस्ट हांकां बी सर्व श्रोत्र वर्गा वतीनं अनंत अनंत धन्यवाद समर्पण करता. तशीच वरमहालक्ष्मी व्रत समिती वतीनं एक सान सूचना आनी प्रकटन आयिल्लें आसा. येवचे 25 तारीख ऑगस्ट 25 तारीख शुक्रवार दिवस वरमहालक्ष्मी व्रत हांगा मठार माळ्ळेर वर्षा प्रती चलचे आसा. 3 गंटे कलश स्थापने 5 गंटेक महामंगलारती नंतर अर्शिण कुंकुम कार्यक्रम आसा. हे कार्यक्रमाक बी सर्व महाजन उपस्थित उरका. तांणी 2 स्पर्ध बी दवरिल्ले आसा. तरकारी धान्य ಹಣ್ಣುಗಳಿಂದ ಚಾಟ್ ತಯಾರಿಕೆ आणि ಹೂವಿನ ದಂಡೆ ಮಾಡುವ ಸ್ಪರ್ಧೆ हे 2 कार्यक्रम बी तांगेले नेतृत्वांतू बुधवार 23ನೇ तारीखिक मठा माळ्यार चलतले. सर्व बायलांन हातूंत भाग घेवका. तशी हाका नोंदणी करचे कोणे दिनांक 21 तारीख सोमवार दिवस मठा कार्यालयात नाव दिवन ताची नोंदणी करका
अशी हांव विनंती करता. हरि ओम.
वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं हस्तद्वयेन कमले धारयन्तीं स्वलीलया हर्मप्रसंयुक्तां लक्ष्मीं देवीं चिन्तये अंजना गर्भसम्भूतकपीन्द्र सचिवोत्तम रामप्रिय नमस्तुभ्यं हनुमन् रक्ष मां सदा एकदन्तं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशाम् अंकुशधरं देवं ध्यायेत सत्यविनायकं। जेव्हा परमात्मा अधिक पुरुषोत्तम स्वरूपी लक्ष्मी व्यंकटेश्वर श्री गोपाल कृष्ण महालक्ष्मी प्राणनाथा महागणपते तसे लक्ष्मी सहित सत्यनारायण सत्यविनायका तुझे दिव्य सन्निधानांतून प्रथम जाऊन घेणं आमगेले परमपूज्य स्वामी लेख स्मरण करता ग्रामस्थ समस्त महाजन श्रद्धा भक्तीपूर्वक प्रार्थना करून मिळाले आणि 9 वर्षांतो श्रावण मासांत संप्राप्त झाले अधिक मासा पर्व काला रे प्रथम ज्ञान तुझे संधान प्रतिपदारभ्य अमावासपर्यंत विविध रीतीन तुझे चौकाचे अन्न संतर्पणाची सर्व सेवा घडेल असा हे सर्व किंचित सेवे आमचे हे केले तू संतोष पाहून घेणं तुम्ही सदाकाल प्रसन्न मनार महालक्ष्मी समेत हे क्षेत्रात नित्य निरंतर उरका आणि तुझे चौकार हे सर्व कार्य असा घडेल योगान समस्त महाजनाने उत्तरोत्तर कल्याण देव का सर्वांका आयुर आरोग्य दिवचितवे तिथे चांगल्या बायलांका खंड सुख सौभाग्य अनुग्रह कर का तांकां दिल तसं चेरडवांक तंत्र विद्या बुद्धी आयुष्य आरोग्य अनुग्रह कोर चेरडवान बी करतसने नौकरीन तू सर्व स्थानमान गौरव अनुग्रह कोर आणि करतसने व्यवसाय उद्योगांत बी सर्व स्थानमान गौरव अनुग्रह कर का आणि एकंदरीत गेले आज पर्वकालाचे अमासीचे पर्वकाला रे ह्या वृत्ताच्या कोण घेणं वगैरे संगम प्रसाद स्वीकारले गुण कोणाले खंचे एक आध्यात्मिक आदिदैविक आदिभौतिक कसले तापत्रय सर्व दूर कर का खंचे आपत्काला व्यंकटेशा म्हणतो गेला असा नामस्मरण सेव केले की नाही त्या सर्व चांगला आपत्तसा दूर कोणतो दिवचे आहे अशी तुझे चौकारी तुझे दर्शन घेऊ का तुझे प्रसाद स्वीकार का अशी भावना विश्वास सदाकाळ तांक जागृत करून देऊ का आणि ह्या व्रतांत पुष्कळ लोकांना संतर्पणाचे सर्व भागितलं असा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष केले सेवेन तो तम सर्वांकाचे समस्त श्रेय सर्वांक प्राप्त सजाव का आणि तुझे संजनान देऊन तुझे देवता दर्शन प्रसाद स्वीकार गान सर्वाले सकल मनोरथ सिद्धी करून घेणं समस्त महाजनाले गावचे उत्तरोत्तर कल्याण कोण सर्वांग रक्षण कोण बर कोण चलो सुद्धा